पुण्यामध्ये अन्न आणि औषध प्रशासनाच्या कारवाईत सुमारे 2 कोटींचा भेसळयुक्त साठा जप्त करण्यात आले. पुण्यामध्ये भेसळयुक्त दूध विकलं जात आहे. तुम्ही वडापाव खात असाल तर आता सावधगिरी बाळगा. मी कमिशनर असताना 70 लाख रुपये दंडाचे वसूल केले होते या लोकांच्याकडून. जेवणात किंवा अन्नात झालेली भेसळ मला कळली पाहिजे. ती कळायची कशी? ती कळल्यावर मी फूड अँड ड्रगवाल्याकडे जाऊन काय करायला पाहिजे? मुवमेंट जी तुम्ही म्हणता ना ती कशी करायला पाहिजे? म्हणजे नोकरशाहीला हे फक्त हफ्ता गोळा करणारा विभाग, याच्या पलीकडे काही राहिलेलं नाही. बेमालूम भेसळ कुठली असते म्हणजे काय सांगू शकाल? दुधामध्ये हे दुधामध्ये आहे. 3-4 महिने एकही त्या सॅम्पल मध्ये भेसळ सापडली नाही. अरे वा, असं होऊ शकतं? होऊ शकतं. ही या सगळ्यामध्ये ही जी भेसळ करणारी लॉबी आहे ही किती पॉवरफुल आहे? तर ते कोर्टात नाही गेले, ते इथल्या नेत्याकडे नाही गेले, खाजगी विमानाने कराचीला जाऊन दाऊद भाईकडे गेले होते. ते इतर तेलाचं किंवा पाम ऑइल किंवा इतर जे तेलाचं अशा पद्धतीने त्याच्यात भेसळ करतात की तुमच्या लॅबोरेटरीमध्ये सुद्धा ते लक्षात येणं शक्य नाही. त्या ब्रँडमध्ये काय सापडावं? फॉर्मॅल्डिहाइड, जे ज्याच्यामध्ये आपण माणूस मेल्यानंतर किंवा प्रिझर्व करतो बॉडी, फॉर्मॅल्डिहाइड सापडलं. भिवंडीमध्ये जनावरांचे कत्तल केल्यानंतर जे पाय आणि खूर आणि शिंग राहतात त्याच्यातले फॅट आणून त्याचं बटर त्याच चवीचं. आजच ती बातमी आली आहे की असे चिप्स आणि असे बर्गरमध्ये असे एलिमेंट्स टाकतात, ते फूड असं डिझाईन करतात की इट इज इक्विव्हलंट टू तो तंबाखू व्यसन. जे एक्सपायर न विकलेले पण एक्सपायर होत आलेले सगळे कन्साइनमेंट्स इंडियामध्ये येतात. पाडव्याला अनेकांच्या घरी आंबा येतो आणि तिथनं पुढे 4 महिने आंबाच असतो. आंब्याबद्दल काय सांगाल? नमस्कार, मी सौमित्र बोटे. मित्रमणेमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आज अतिशय महत्त्वाचा विषय घेऊन मी आलेलो आहे, जो आपल्या रोजच्या जगण्यातला विषय आहे. आपल्या रोजच्या जगण्यातला अशासाठी की आपण छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंदाचे क्षण आले की ते साजरे करत असतो, सेलिब्रेशन करत असतो. सण समारंभ असतातच, पण काहीही छोटं मोठं चांगलं घडलं की आपण ते सेलिब्रेट करतो. आणि सेलिब्रेशन कसं सुरू होतं? तर गोडधोड करून. अर्थात सेलिब्रेशन हा एक भाग झाला, पण त्यानिमित्तानं आता पाडवा पण येतोय. इथून पुढे सातत्यानं सण समारंभ सुरू होणार आहेत आणि आपल्या घरी सतत काहीतरी बनत राहणार आहे छान खाण्याचे जिन्नस. तर या सर्व पार्श्वभूमीवर आज आपण भेसळीचा मुद्दा घेऊन आलेलो आहोत. अन्न आणि अन्नातली भेसळ, मग त्यामध्ये मिठाई असेल, अन्न असेल, धान्य असतील, फळं असतील, वॉटेवर. तर त्या संदर्भात बोलण्यासाठी माझ्यासोबत आहेत महेश झगडेजी. सर, मी तुमचं मनपूर्वक स्वागत करतो. महेश झगडे हे नाव महाराष्ट्राला नवीन नाही. खूप महत्त्वाचे निर्णय सरांनी त्यांच्या कारकिर्दीत घेतलेले आहेत. सर आयुक्त होते अन्न आणि औषध प्रशासनाचे. शिवाय महत्त्वाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्रातले जे महत्त्वाचे निर्णय घेतले गेले ते सरांच्या कार्यकाळामध्ये, जसे की गुटखाबंदी जी झाली ती सरांनी ती होण्यामध्ये सरांचा फार महत्त्वाचा वाटा आहे. किंवा औषधं प्रिस्क्रिप्शन शिवाय द्यायची नाहीत, हा जो निर्णय घेतला गेला सरकारतर्फे तो सरांमार्फत घेतला गेला. आणि इतकंच नव्हे तर भ्रष्टाचार विरोधी जो काही लढा या फील्डशी संबंधित होता त्यामध्ये सरांचं महत्त्वाचं मोठं नाव आहे, आघाडीचं नाव आहे. तर आता सर निवृत्त जरी असले तरी या संपूर्ण भेसळ, अन्न आणि औषध यावर अतिशय बारकाईने लक्ष असलेला आणि तितक्याच परखडपणे बोलणारा अधिकारी म्हणून सरांची ओळख आहे. तर तुमचं स्वागत सर. थँक्यू. सुरुवात करूया. तुम्हाला माहितीच आहे की आलेल्या पाहुण्याचं आपण आधी स्वागत करतो. नेत्रा फूड्स तर्फे इन्स्टंट मिल तर्फे छोटीशी भेट. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. हे सगळी 5 मिनिटात बनणाऱ्या सगळे जिन्नस आहेत, महाराष्ट्रीय पदार्थ आहेत आणि हे एअरटाईट आहेत आणि याच्यात प्रिझर्वेटिव्ह नाही आहेत. ओके. अर्क ऑइल्स तर्फे ही लाकडी घाणा पद्धतीची कोल्ड प्रेस्ड ऑइल आहेत, तीही वेगळी आहे, त्यात केमिकल्स नाही आहेत, चांगली आहेत. आता तुम्ही तुमच्या वापरून मला सांगा खरंच आहे की नाही. आणि आणखी एक चांगली गोष्ट अशी की आपल्याकडे नवीन गिफ्टिंग पार्टनर आलेला आहे, स्पिरुलिना. तर संजीवनी स्पिरुलिना मार्फत हे स्पिरुलिनाचे लड्डू आहेत, ॲस्ट्रोनट्स फूड इन देसी अवतार. सो हे शेंगदाण्याचे लाडू आहेत. थँक्यू. सरांना स्पिरुलिना माहिती आहे. थँक्यू सौमित्र. अश्मन पेबल तर्फे हा छोटासा दिवा आहे, हँड पेंटेड. थँक्यू. जो तुम्हाला आवडेल, घरी तुम्ही जरूर पहा. सो मेनी गिफ्ट्स. थँक्यू. यस सर. सो स्पिरुलिना, अश्मन, अर्क आणि नेत्राज हे जे यांचे प्रॉडक्ट्स आहेत ते तुम्हाला हवे असतील तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊ शकता. शिवाय हे मी सरांना देताना आत्ता स्क्रीनवर त्याचे पत्ते आलेले असतील, ते तुम्ही जरूर जा आणि ट्राय करा. मी ट्राय केलेले आहेत. सुरू करूया सर. जरूर. तर आता सगळा सण समारंभ सुरू होतील आणि आपल्याकडे नेहमीच असतात ते.
पण नेहमी आपण मिठाया आणत असतो, खात असतो. नेहमी सातत्यानं हा मुद्दा असतो की आपण जे आणलेलं फूड आहे, जे अन्न आहे, ते पौष्टिक, सात्विक आणि निर्भेळ आहे का? सात्विक असू शकतं, पौष्टिक असू शकतं, पण ते त्यात भेसळ अजिबात नाही आहे हे सांगता येत नाही अलीकडच्या काळामध्ये. तुमचा खूप मोठा अनुभव आहे या संदर्भातला. तर भेसळ करण्याची जी सिस्टीम असते ना, याबद्दल जरा सांगा ना, कशी काम करते, का काम करते? सौमित्र, हा एक अतिशय महत्त्वाचा विषय आहे आणि यामध्ये एक गोष्ट मी प्रकर्षाने नमूद करू इच्छितो की आपण असे प्रोग्रॅम्स किंवा जनतेचं लक्ष हे सणासुदीच्या काळात या विषयाकडे जातं, विशेषतः दिवाळी आणि दिवाळीमध्ये खवा आणि त्याची जी भेसळ आणि मग आत्ताचं जे सणासुदी सुरू त्यामुळे भेसळीमुळे जातं. पण मला वाटतं की हे जरी असलं तरी थोडासा फोकस सर्व समाजाचा चुकतोय. कारण आपण दिवसातून कमीत कमी 3 वेळेस अन्नाचं सेवन करतो आणि लहान तानुल्यापासून ते वृद्धापर्यंत ते सेवन हे होतच असतं. बरोबर. आणि एक गोष्ट महत्त्वाची आहे की हे जे होतं आहे ते आता शेतीमध्ये ज्यावेळेस शेतकरी अन्न पिकवायचा तो स्वतः खायचा. आता असं झालेलं आहे की जे अन्न आहे ते कुठेतरी पिकलं जातं, ते ट्रान्सपोर्ट होतं, प्रोसेस होतं आणि मग ते रेडीमेड येतं किंवा मग ते रॉ मटेरियल म्हणून आपल्याकडे येतं. त्यामुळे मध्ये जे जे काही घडतं ते आता आपल्या हातामध्ये नाही आहे, ते करणारे वेगळे आहेत. ते एक व्यवसाय आहे. जे शेतीपासून मिळणारं आणि आपल्या ताटात येणारं शेतकऱ्याच्या ते आता संपलेलं आहे आणि आता हे सगळं व्यावसायिक पदार्थ आहेत. त्यामुळे शेतीमधून निघाल्यानंतर आत्ता माझ्यापर्यंत येईपर्यंत माझ्या ताटापर्यंत काय घडलं आहे हे कुणालाच माहिती नाही आहे. आता हे जे घडतं तो व्यवसाय आहे आणि व्यवसायाचा सगळ्यात महत्त्वाचा गाभा म्हणजे मी जास्तीत जास्त नफा कसा कमावेल. मग नफा कमावताना प्रत्येक जणच राजा हरिश्चंद्र नाही, म्हणजे खरं म्हणजे तो नसतोच. ज्यावेळेस व्यवसाय येतो तो राजा हरिश्चंद्र नाहीचे, कारण मग तो व्यवसाय तसा होऊ शकत नाही. आणि मग ह्या ज्या घटना घडत जातात आणि जसं जसं तुमचं जग पुढे चाललेलं आहे, मग मला जशी माझी स्पर्धा आहे अन्नाच्या बाबतीमध्ये, अन्नपदार्थाच्या बाबतीमध्ये, प्रोसेसिंग असेल, विक्री असेल किंवा रेडीमेड पदार्थ असतील, हे मला त्याच्यापेक्षा जास्त काहीतरी करायचं आहे आणि मग मी काही करेल. आणि हा जो स्वार्थ आहे काही करण्याचा, त्याच्यामुळे अन्न क्षेत्र इतक्या पद्धतीने ते विचित्र मार्गाला गेलेलं आहे की समाजाचं त्याचं लक्ष नाही आणि आपण फक्त केवळ सणासुदीला असं समजतो की काहीतरी घडतं आहे. आता परिस्थिती अशी आहे की खरं म्हणजे हे जागतिक पातळीवरती सगळ्यांना माहिती आहे. आता स्थानिक पातळी जर आपण बघितलं की आपण काय दररोज गुन्हे करत नाही किंवा माहीत नसतं, पण आपल्याला आपल्या एरियाचं इन्स्पेक्टरचं नाव कधीतरी माहीत असतं, पोलीस स्टेशन माहीत असतं कमीत कमी, समजा इन्स्पेक्टर नसलं तरी इथे पोलीस स्टेशन आहे. पण आपण गुन्हे करत नाही तरी पण पोलीस स्टेशन माहिती आहे. बरोबर. वर्षातून आपण एकही वेळेस करत नसेल किंवा आयुष्यातही केलेलं नसेल, पण पोलीस स्टेशन माहिती आहे. पण तुम्ही 3 वेळेस जेवण करता, फूड घेता, फूड अँड ड्रग इन्स्पेक्टर माहीत नसतो, मला फूड इन्स्पेक्टर माहितीच नाही आहे. म्हणजे ह्या समाजाने किती मुरदाडपणे आपल्या जेवणाकडे बघायचं, स्वतःकडे बघायचं, स्वतःच्या कुटुंबाकडे बघायचं, त्याचं एक उदाहरण आहे. त्यामुळे फोकस कुठेतरी चुकलेला आहे की जे आहे ते चालू आहे, चलता आहे, अशी जी परिस्थिती आहे. पूर्वी चालत होतं, शेतकरी पिकवायचं आणि खायचं तिथपर्यंत, पण आता बदललेलं आहे. कुठपर्यंत गेलेलं आहे ते की अमेरिकेमध्ये किचन मॅन्युफॅक्चरिंग कमी होत चाललेलं आहे. घरगुती किचन बंद पडत चाललेले आहेत. जे प्रोसेस्ड फूड, रेडीमेड फूड इकडेच ते वाढ होत चाललेली आहे. एक तर प्रोसेस्ड फूड, रेडीमेड फूड घरी आणून खायचं किंवा बाहेर जाऊन ते खायचं. त्यामुळे आता सगळं जे आहे ते परावलंबी झालेलं आहे. अन्नामध्ये काय आपल्याला माहिती नाही आहे. आणि म्हणून आता तरी समाजाचा खरं म्हणजे फोकस, आणि आपण पाश्चात्याचं अनुकरण करतोय. आपल्याकडे सुद्धा आता जे ट्रेडेड फूड म्हणतो त्याला, व्यापारिक अन्न होतं, ते जास्त वाढलेलं आहे आणि ते दरवर्षी वाढत चाललेलं आहे. त्यामुळे कुठेतरी समाजाने याकडे बघितलं पाहिजे. आता आपण आत्ताच बघत नाही आहे की इंटरनॅशनल पातळीवरती याच्याकडे हा फोकस आहे की अन्नामध्ये भेसळ होते, अन्न निकृष्ट दर्जाचं दिलं जातं आणि त्याच्यामध्ये अशी काही तत्त्व असतात की मनुष्याचं आयुष्य हे त्याला बाधा निर्माण होऊ शकते, त्याच्यापासून व्याधी निर्माण होऊ शकतात. म्हणून त्यांनी काय केलं की कॉडेस एलिमेंटरीज कमिशन नावाचं एक जागतिक पातळीवरती सगळ्या देशांनी मिळून एक कमिशन तयार केलं आणि फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन FAO म्हणून जे आहे त्यांनी मिळून अन्नाची गुणवत्ता काय असावी, प्रत्येक अन्न पदार्थाच्या घटकाची गुणवत्ता काय असावी, त्याच्यामध्ये काय असू नये की जे तुमच्या आरोग्याला घातक आहे, हे त्यांनी ठरवून दिलेलं आहे. आणि ते ठरवून दिल्यावर मग प्रत्येक देशाच्या जे कायदे झालेले आहेत त्या देशाच्या कायद्यामध्ये आणलेलं आहे की अन्नाची गुणवत्ता प्रत्येक पदार्थाची ठरवून दिलेली आहे आणि त्याच्यावर काय असू नये, म्हणजे काय तुमचे पेस्टिसाईड, फंजिसाईड, अमोग, मेटल्स हे काय असू नयेत हे त्याच्यामध्ये दिलेलं आहे. आपल्या भारतामध्ये
त्याच्यासाठी एक प्रिव्हेन्शन ऑफ फूड अडल्ट्रेशन ॲक्ट होता बरं. 1954चा, तो होता. त्याच्यामध्ये नाव जरी प्रिव्हेन्शन असलं तरी ते प्रिव्हेन्शन होतच नव्हतं. बरं. पण देशामध्ये ह्या घटना वाढत गेल्या होत्या ह्या अन्नामध्ये भेसळीच्या. भेसळीच्या. म्हणून मग शासनाने ठरवलं की जागतिक पातळीवरती सगळ्यात चांगले कायदे कुठले आहेत त्या सगळ्या कायद्यांचं एकत्रीकरण केलं आणि जगातला सगळ्यात चांगल्या कायद्यापैकी एक कायदा 2006ला आपण केला, फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स ॲक्ट 2006. बरं. म्हणजे अन्न मानके आणि प्रमाणीकरण कायदा जो आहे, सुरक्षा कायदा आहे, तो बरं. केला आणि तो 2006 6 आला तो. पण त्यावेळेच्या शासनाने असं विचार केलं की आणून लगेच त्याची अंमलबजावणी केली तर त्याचा काय फायदा होणार नाही, म्हणून त्यांनी 6 ते 11 ती यंत्रणा तयार केली त्याची अंमलबजावणी. बरं. फार विचारपूर्वक केलं होतं ते. आणि 2011च्या ऑगस्टपासून तो लागू केलेला आहे. तो कायदा काय आहे? पूर्वीच्या कायद्यामध्ये काय होतं की अन्नामध्ये भेसळ झाली, त्याचा नमुना घेतला, प्रयोगशाळेत गेला, प्रयोगशाळेत तो जर त्याच्यात काही सापडलं तर ज्याने भेसळ केली त्याला शिक्षा व्हायची. शिक्षा व्हायची म्हणजे कोर्टामध्ये केसेस यायचे आणि वर्षानुवर्षे ते प्रलंबित राहायचे आणि तशी शिक्षा कोणाला जास्त झालेली नाही. बरोबर. नवीन कायद्याने असं केलेलं आहे की ही जी भेसळ होती ती होऊच नये. बरं. म्हणजे भेसळ झाल्यावर त्याला शिक्षा होईल भेसळ झाल्यानंतर, पण ज्यांनी खाल्लं त्याला तर त्रास होणार आहे. करेक्ट. त्यामुळे भेसळ होऊच नये म्हणून हे कायदा करण्यात आलेला आहे की प्रत्येक ठिकाणी म्हणजे तुमचं शेतीमधून अन्न निघाल्यानंतर किंबहुना शेतीमधलं जे अन्न असतं की तुमचा गहू आहे, गव्हामध्ये कुठले किंवा ज्वारीमध्ये किंवा राईसमध्ये कुठलेही चुकीचे घटक त्याच्यात येऊ नयेत, त्यांचं ट्रान्सपोर्टेशन व्यवस्थित व्हावं, प्रोसेसिंग व्यवस्थित व्हावं आणि त्याच्यामध्ये ह्या कुठल्या गोष्टी असू नयेत. आणि मग तुमच्या ताटामध्ये येईपर्यंत प्रत्येक गोष्टीला लायसेन्सिंग केलेलं आहे. बरं. त्याच्यावरती तुमच्या अन्नाचे जे यंत्रणा आहे FDA, ज्याला अन्न सुरक्षा आयुक्त आहे राज्याच्या स्तरावर, त्या देशाच्या स्तरावरती फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स ऑथॉरिटी आहे, तर त्यांच्यावरती जबाबदारी टाकलेली आहे की अशा पद्धतीची भेसळ कुठेही होणार नाही. म्हणजे नंतर शिक्षा करायचं तर वेगळं आहे, होणारच नाही आहे, किंवा अन्नामध्ये जे काही होतं ते होणारच नाही. दुर्दैवाने काय झालं की हा कायदा अतिशय चांगला आहे पण त्याची अंमलबजावणी नाही आहे. आणि अंमलबजावणी मी खात्रीपूर्वक सांगतो, ऑथॉरिटीला सांगतो की मी ते स्वतः बघितलेलं आहे. कारण मी सुद्धा अन्न सुरक्षा आयुक्त होतो 2011 ते 2014 पर्यंत. या कालावधीमध्ये आपल्याकडे काय झालंय की शासनाचं लक्ष नाही आहे. आणि शासनाचं लक्ष नाही म्हणजे लोकप्रतिनिधीचं लक्ष नाही आहे. म्हणजे तुमच्या आमदारांनी की माझ्याकडे गुन्हेगारी वाढलेली आहे म्हणून ते विधानसभेमध्ये भाषणं केलेली असतील कधीतरी, ते करतात की नाही तो मुद्दा वेगळा आहे. पण माझ्या मतदारसंघामध्ये किती भेसळ झालेली आहे आणि तिथल्या लोकांच्या इन्स्पेक्टरवरती तुम्ही कारवाई का केलेली नाही, असा एकही प्रश्न कुठे उचलला जात नाही. जनताही त्यांना विचारत नाही. कारण आपण जे खातो आणि नंतर मग म्हणायचं की किडनीचे आजार वाढले, हृदयाचे आजार वाढले, हे झालं ते झालं ते झालं, कॅन्सर वाढले. पण त्याचं मूळ कुठे आहे? तर मूळ हे अन्नामध्ये जे होतं त्याच्यामध्ये ते आलेलं असतं. आता हे सगळं बघण्याची जबाबदारी कोणाची आहे? तर राज्याच्या स्तरावरती सचिव दर्जाचा जो आयुक्त असतो FDAचा, तो सचिव दर्जाचा असावा. बरं. असं कायद्यात दिलेलं आहे. बरं. म्हणजे त्याला 16 वर्षाचा तरी IAS मधला अनुभव पाहिजे, म्हणजे तो लोकांच्या पद्धतीने हे करेल. म्हणजे कायद्यातलं एक वाक्य आहे की अन्नाचा जो कायदा आहे किंवा औषधाचा जो अन्नाचा जो कायदा आहे तो लोकांचे जीवन संरक्षित करेल. बरोबर. हा त्यांचा ऑब्जेक्टिव्ह आहे. बरं. आणि त्यांना किफायतशी दरातच ते अन्न मिळेल ही त्याची जबाबदारी आहे. आणि मग ती यंत्रणा तयार केलेली आहे. बरं. आता आपल्याकडे 6-7 लाख असे अन्नाचे हे म्हणजे आहेत एस्टॅब्लिशमेंट आहेत की जे अन्न पदार्थ तयार करतात, विक्री करतात किंवा हे आहेत. तर 6-7 लोक यांच्यावरती तुम्हाला जर हे करायचं असेल, नियंत्रण करायचं असेल, तेवढी यंत्रणा पाहिजे. तशी यंत्रणाच नाही आहे. म्हणजे तसे जे तुमचे अन्न निरीक्षक आहेत, जसे तुमचे पोलीस निरीक्षक असतात, इन्स्पेक्टर असतात, तसे तितक्या संख्येनेच नाही आहेत. महाराष्ट्रामध्ये फक्त 300 आहेत. त्या 300 पैकी बऱ्याचशा पदं रिक्त असतात. रिक्त का असतात? ते याच्यासाठी की रिक्त जर राहिले तर मला जास्त हप्ता गोळा करायला स्कोप मिळेल. बापरे. आणि हे चालू आहे. परत ती कुठपर्यंत गेलेलं असतं हप्त्याच्या ह्याच्यासाठी की ज्या एरियामध्ये जास्त हप्ता मिळेल तिथे बदल्या करून आपलं पोस्टिंग करण्यासाठी मोठ्या प्रमाणात चढावड असते. बरं, तिथे जाऊन सुद्धा काय करायचं की हे जगामध्ये कुठे नसेल. आपल्याकडे एका जिल्ह्याला एक जिल्हाधिकारी असतो, एका मतदारसंघाला तुमचा एक आमदार असतो, मतदारसंघाला खासदार असतो, एका शहराला एक पोलीस कमिशनर असतो. पण तिथे काय केलं की एका क्षेत्रासाठी 3 फूड इन्स्पेक्टर. कशासाठी? तर नाही आम्ही एकत्रच काम करणार, म्हणजे काही जर घडलं तर नाही पण पैसे गोळा करायला आम्ही तिघं पाहिजे त्याच्यामध्ये. हे असं या राज्यामध्ये झालेलं आहे. आणि मग आपण कशासाठी की लोक अफूच्या ह्याच्या नशेखाली असल्यासारखं आहेत की काय ठीक आहे चाललेलं ते आहे आणि नंतर मग आपण फक्त सणावाराला तिकडे ते बघतो. मला वाटतं
की हे जर करायचं असेल, याच्यामध्ये आमूलाग्र जर बदल करायचा असेल, ही कायद्याची अंमलबजावणी होते की नाही, ह्या जनतेने एक मोमेंट तयार केली पाहिजे. आणि पोलीस स्टेशनपेक्षा तुम्हाला ड्रग इन्स्पेक्टरचं ऑफिस हे जेव्हा जास्त महत्त्वाचं वाटेल, तेव्हा कुठेतरी याच्यामध्ये मला वाटतं फरक जाणेल. जेव्हा तुमच्या त्या जे त्यांनी नियंत्रण करायचं आहे, त्यांच्या ह्याच्या पद्धतीने नियंत्रण किती करायचं आहे की त्यांना नोटिसेस द्यायच्या अगोदर की तुमचे हे ठीक चाललेलं नाही आहे, हे आहे ते आहे. बरं. आणि काही बाबतीमध्ये दूध असतील किंवा असे पदार्थ असतील त्याच्यापासून बनलेले, तर त्यांना तर जसं आपण इन्कम टॅक्समध्ये दरवर्षी रिटर्न्स भरतो, बरोबर, तसं त्यांनाही दरवर्षी रिटर्न भरण्याची जबाबदारी आहे की त्यांनी अन्न कुठून घेतलं. दरवर्षी त्याचं लायसन्सिंग नाही, रिटर्न भरायचं की अन्न तुम्ही आता समजा तुम्ही समोसा बनवत आहात, समोसा बनवताना तुम्ही तो मैदा कुठून घेतला, तो मैदा घेणाऱ्याने तो कुठून ते घेतला होता, त्यांनी गहू कुठून घेतले होते, नंतर मैद्यासाठी तेल कुठून घेतलं, तेल कुठल्या तेलबियापासून केलेलं आहे, ते किती जुनं होतं, ते तळलं कसं, त्याचं किती टेम्परेचर होतं आणि तो किती दिवस ठेवलं, आणि याची सगळ्याची नोंद त्यांनी ठेवायची. आणि हे मग वर्षाच्या शेवटी पूर्ण 365 दिवसाचा त्याला ब्यौरा गव्हर्नमेंटला द्यायचा आहे. आणि ते जर दिलं नाही, इन्कम रिटर्न भरले नाही, तर दररोज त्याला 100 रुपये दंड आहे. मी कमिशनर असताना 70 लाख रुपये दंडाचे वसूल केले होते या लोकांच्याकडून. आता तुम्ही विचारा, 1 रुपया दंडाचा वसूल होत नाही. म्हणजे हा कायदा इतका चांगला आहे, पण लोक त्याच्याकडे पाहत नाही. मला एक सांगा, खूप महत्त्वाचे मुद्दे तुम्ही अनेक मांडले तिथे. तुम्ही आता म्हणालात की सर्वसामान्य लोकांनी फूड अँड ड्रग इन्स्पेक्टरकडे गेलं पाहिजे. आपल्या एरियातला फूड अँड ड्रग आपल्याला माहीत नसतो, तो समजून घेतला पाहिजे. याला अनेक पायऱ्या आहेत. उदाहरणार्थ, माझ्या जेवणात किंवा अन्नात झालेली भेसळ मला कळली पाहिजे. ती कळायची कशी? ती कळल्यावर मी फूड अँड ड्रगवाल्याकडे जाऊन काय करायला पाहिजे? मुवमेंट जी तुम्ही म्हणता ना, ती कशी करायला पाहिजे मुवमेंट? याच्यामध्ये कायद्यामध्ये फार छान तरतूद केलेली आहे. आणि मी ज्यावेळेस आयुक्त होतो, अन्न सुरक्षा आयुक्त, त्यावेळेस याच्यामध्ये खूप प्रयत्न केला. प्रत्येक ठिकाणी जाऊन प्रेस कॉन्फरन्सेस घेतले, कारण तेच एक माध्यम आहे. त्यात असं आहे की तुम्हाला जर शंका वाटली की माझ्या अन्नामध्ये काही भेसळ आहे, शंका जरी आली, तर तुम्ही फूड इन्स्पेक्टरला कळवायचं आहे की मला याच्यामध्ये आहे, तुम्ही त्याचं सॅम्पल कलेक्ट करा. तो ते सॅम्पल घेईल, तुमच्याकडून फक्त 1000 रुपये डिपॉझिट घेईल. बरं. आणि नंतर ते डिपॉझिट प्रत्येक ह्याच्यामध्ये घेईल. नंतर तो शासनाच्या प्रयोगशाळेमध्ये पाठवेल, आणि तिथे जर ती भेसळ ही झाली तर मग तो ॲक्शन घ्यायची, त्याची जबाबदारी कायद्याने. आणि जर त्याच्यामध्ये काही भेसळ सापडली तर तुमचे 1000 रुपये पण परत मिळतील. सापडली तर सापडली नाही तर मग ते काय कोणी कोणाला त्रास देण्यासाठी करू शकतात, म्हणून ते ठेवलेले डिपॉझिट. पण दुर्दैवाने हे कोणीही करताना दिसत नाही. कायद्याने दिलेलं आहे, तुमच्या संसदेने दिलेलं आहे, पण तुम्हाला तुमचीच काळजी नाही आहे. आणि मग अमुक झालं तमुक झालं असा प्रकार सुरू होतो. म्हणजे कसं आहे की ह्या समाजाला जे पाहिजे तिकडे लक्ष त्याचं नाही आहे. याचं खरं म्हणजे की तिथे भांडण सोडलं पाहिजे. आता हे आपल्याकडे लॅबोरेटरीज नव्हत्या, फूड लॅबोरेटरी. मी त्यावेळेस प्रपोजल दिलं होतं, आणि दुर्दैवाने त्यावेळेस म्हणजे ते आता गेले, अजितदादा पवार हे राज्याचे अर्थमंत्री होते. मी त्यांना सांगितलं की साहेब हे एक करा की आपण हे सगळं त्यांना सगळं समजावून सांगितलं बजेटच्या बाबतीत. तर म्हटलं मला प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक लॅबोरेटरी पाहिजे, म्हणजे स्थानिकरित्या तिथे फ्लड झाले पाहिजेत असे नमुने याच्यामध्ये. आणि मग त्यांना समजावून सांगितलं काय काय कसं काय काय घडतं. त्यांनी सांगितले हो आपण पहिल्या फेजमध्ये सगळ्या विभागामध्ये करूया, म्हणजे जे औरंगाबाद, नाशिक, नागपूर, आणि मग तुम्ही म्हणता त्याप्रमाणे करूया. त्यांनी त्याला मान्यता दिलेली होती की आपल्याकडे आता प्रयोगशाळाच नाही आहेत. प्रयोगशाळा आल्यानंतर किती 6 महिन्यांनी, 8 महिन्यांनी, 2 वर्षांनी कधीतरी त्याचे टेस्टिंग होणार, आणि पुढे काही कधी कळणार. हो. तर हे जे आहे की याच्याकडे ना शासनाचं लक्ष आहे, ना समाजाचं लक्ष आहे, ना प्रसारमाध्यमांचं लक्ष आहे. आणि मला असं वाटतं की मग याच्यामध्ये फावतं कोणाचं, तर नोकरशाहीचं फावतं. म्हणजे नोकरशाहीला हे फक्त हफ्ता गोळा करणारा विभाग, याच्या पलीकडे काही राहिलेलं नाही. पूर्वीही नव्हतं आणि आताही तसंच झालेलं आहे. किती भयानक आहे. भयानक आहे. पण मग हे जर सगळ्यांना माहिती आहे तर ही सिस्टीम ब्रेक कशी होणार, जी आता अनफॉर्च्युनेटली चालू आहे की कुणी कोणाला काही तक्रार करत नाही, सगळे हप्ते गोळा करणं सुरू आहे, 3 लोक एकत्र येऊन, फूड अँड ड्रगवाले एकत्र येऊन खाबुगिरी चाललेली आहे. हे सगळं समोर दिसतंय, पण ह्याच्यावर कोणाची चर्चाच होत नाही. कधी चर्चा होत नाही. पण एक असं आहे की ही जबाबदारी राज्यघटनेने, संविधानाने, लोकांना माहिती आहे की काय की राजकीय लोक ते त्यांचा अजेंडा असतो, परत निवडून यायचं असतं, पण संविधानाने दिलेली आहे कोणावरती, नोकरशाहीवरती. नोकरशाही म्हणजे राज्याचा जो सचिव आहे, प्रत्येक खात्याच्या त्या सचिवावरती त्या कायद्याची अंमलबजावणी होते की नाही हे त्याने बघायचं आहे. मी ज्यावेळेस तिथे कमिशनर FD होतो त्यावेळेस माझ्या सचिवाने मला एकदाही विचारलं नाही 3 वर्षामध्ये की तू काय करतोय म्हणून.
ते आपले शांतपणे आपलं त्यांचं काम चालू आहे, काही म्हणजे चुकतं कुठे तर ज्यांच्यावरती संविधानाने जबाबदारी दिली आहे की तुम्ही कायदा अंमल करता की नाही असं बहुतेक खात्यामध्ये होते, विचारतच नाही आहे. त्यामुळे खरा मेक, ज्ञानबाची मेक इथे आहे की हे सचिव किंवा नोकरशाही ही पूर्णपणे आता विकलांग झालेली आहे किंवा त्यांनी स्वतःला विकलांग करून घेतलेलं आहे. मी स्वतःहून का म्हणतो की राजकीय हस्तक्षेप असतो का, थोडाफार असतो, बरं. पण राजकीय हस्तक्षेप ज्यावेळेस होतो त्यावेळेस तुम्ही त्यांना समजावून दिलं की साहेब असं असं घडतंय, ते बाजूला नोकरांच्या विरोधात, नागरिकांच्या विरोधात तितकेसे जात नाहीत. पण तिथे हे होतं, आता जो प्रत्येक आयुक्त येतो, FDAचा आयुक्त येतो, त्यांनी मी जे केलं तसं प्रत्येकजण करू शकतो. मी काही नव्याने काही कवचकुंडलं घेऊन आलेलं नव्हतं, मला संविधानात कवचकुंडल दिले त्याचाच मी वापर केलेला आहे. म्हणजे मला कोणी असं काही केलं नाही की अरे तू कर हे असं. कारण ती जबाबदारी तुमच्यावरती दिलेलीच आहे. जनतेने हे बघितलं पाहिजे. एक तुम्हाला पर्सनल प्रश्न विचारू, तुम्ही इतरांपेक्षा वेगळे का ठरता? तर तुमच्या त्या पोझिशनला तुम्ही असताना तुम्हाला जी आमिषं आली ती तुम्ही नाकारली असणार आहेत. खूप मोठी मोठी आमिषं असतील जे आत्ता इतर लोक स्वीकारतात आणि त्यांची लाईफस्टाईल बदलते सगळी वगैरे वगैरे. मला थोडं तुमच्या व्यक्तिगत जगण्यामध्ये पण जायचं की ही जी थॉट प्रोसेस आहे तुमची की एक माणूस सगळं किमान गोष्ट बदलू शकतो. तुम्ही जेव्हा आयुक्त होता तेव्हा तुम्हाला तर खूप सारी आमिषं, खूप साऱ्या गोष्टी, मोह समोर आले असतील. ते अनुभव काय होते? तुम्ही ते नाकारले कसं आणि नाकारल्यावरचे रिॲक्शन्स काय होत्या लोकांच्या? नाही, कसं आहे की आता स्वार्थ हा एक असा आहे की तो स्वार्थ असावे की असू नये, आणि स्वार्थ नसलेले लोक प्रशासनात कसे यायचं हा एक मोठा चॅलेंज आहे. आणि हे नेहमी कायमचा डिबेट आहे की तुम्ही इंटेलेक्च्युअल लोक आणू शकता प्रशासनामध्ये, पण ते त्याच्यामधून स्वार्थी लोक कसे बाहेर काढायचे आहे तर ते अजून त्याच्यावर पण उत्तर होतं. तर माझा जर प्रश्न विचारला तर मी असा काही मला माहिती नाही आहे, पण मला माहिती आहे की मी असा आहे की जे मला काही गोष्टी आवडत नाही आहेत. म्हणजे मी एका फार रेप्युटेड नंबर 1 मल्टीनॅशनल कंपनी इन केमिकल्स होती, त्याच्यामध्ये मी होतो. बरं. आणि तिथे एक माझ्याकडे रिसर्च होता आणि आम्हाला एक केमिकल सापडलं. त्या केमिकलमध्ये, ती ब्रिटिश कंपनी होती, आणि त्या केमिकलचं मग फार हे झालं की अरे चांगलं नवीन आणि पॅटंट घ्यायचा. तर ते म्हणे नाही, आम्ही पॅटंट ह्याला UK मध्ये, इंग्लंडमध्ये जाऊन घेऊ. म्हटलं नाही, हे भारतीय वनस्पतीपासून मिळालेलं हे रसायन आहे, केमिकल आहे, त्याचं पॅटंट इथेच झालं पाहिजे. पण त्यांच्या कंपनीची पॉलिसी होती की नाही, पॅटंट तिकडे मिळालं. म्हटलं हे तर स्मगलिंग आहे, भारतीय रिसर्च स्मगलिंग आहे. आणि मला तिथे कुठे जाणवलं की आपण जे काही चुकीचं घडतं आहे त्याचा आपण हिस्सा बनवू शकत नाही. आणि म्हणून तिथल्या एका अधिकाऱ्याने सांगितलं की तू असं कर, तुला प्रायव्हेट सेक्टरमध्ये शक्य होणार नाही अशा गोष्टी, तर तू आपला दुसरीकडे बघ. म्हणून मी प्रशासनामध्ये आलो. पण त्यावेळेस मला जाणवलं की हे जे चाललं आहे, कुठली गोष्ट आहे ती योग्यच असावी, असा कुठेतरी माझा माइंडसेट नैसर्गिक आहे की ह्याच्यामुळे. आणि मग जे आलो की माझं फक्त सिम्पल होतं की माझं एक तेव्हापासून एक हे होतं की जे ब्रीद वाक्य किंवा आपण काय जे म्हणायचं मोटो आहे की आय ॲक्ट बिकॉज आय मस्ट. हे युधिष्ठिरियन प्रिन्सिपल आहे युधिष्ठिराचं. युधिष्ठिर असा का वागला, तर चांगला वागला ही गोष्ट वेगळी आहे, पण युधिष्ठिर असा का वागला तर त्याला तसं वागणं गरजेचं होतं. त्यामुळे मला जे वाटतं की माझ्या राजकीय नेतृत्वाने काय सांगितलं किंवा माझ्या सर्व्हिसमधल्या नेतृत्वाने त्याच्यापेक्षा मी काय करणं गरजेचं आहे ही मला स्वतःलाच ठरवलं पाहिजे. मग त्याचे तुम्हाला कॉन्सिक्वेन्सेस काही झाले तरी चालतील. आता हे आमिष असे असतात की ही सिस्टीम झालेली आहे. मग लोक मला म्हणतात की तो प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वागतो. करेक्ट. ते हे मला हे वाक्यच चुकीचं वाटतं. प्रवाह काय आहे की जी घटना आहे किंवा कायदे त्याच्याची सुसंगत वागणं हा प्रवाह आहे. बरोबर. पण हे बाकीचे सगळे लोक त्या प्रवाहाच्या विरोधाने वागतात. मी प्रवाहाच्या बाजूनेच वागतोय की प्रवाह हा तो आहे की जी घटना आहे ते आहे, त्यामुळे मी त्याच्या ह्याने वागतोय. की माझा फक्त असं की कायदा इम्प्लिमेंट ॲक्ट ॲज इट इज, इम्प्लिमेंट प्रोग्राम्स ॲज इट इज. जसे कायदे आहेत तशी त्याची अंमलबजावणी प्रखरतेने करणं हे मी ठेवलेलं आहे. सुरुवातीला काही लोकांना ते वाटलं की अरे काय असतं की नवीन अधिकारी आला आणि तो कडक वागला की मग याचे स्टेक्स हाय झालेले आहेत की काय म्हणून त्यासाठी असतो. पण 1-2 महिन्यांनी त्याला समजतं. 1-2 पोस्टिंगमध्ये नंतर ते समजतं की ते हे करून घेतात की नाही हा असाच आहे, त्यामुळे याच्या हे करायला लागू नको. त्यामुळे मला आमिष जे आहेत ते फार यायचे नाही, ते नंतर बंद झाली. कारण स्वभाव समजतो, कळला माणूस कसा आहे. पण नाही म्हटलं तरी खूप प्रयत्न होत होतात. काही आमिष विशेषतः तुमच्या गुटखा बंदीच्या वेळेस जे झालं, खूप मोठी हिस्ट्री आहे त्याला. आणि जे झालं त्यावेळेस ते जे आमिष होतं, मी आत्ता जर सांगितलं लोक म्हणतील वेडा आहे हा, काही सांगतो, कुठलाही आकडा सांगतो. त्यामुळे मी कुणालाही तो आकडा सांगत नाही. पण ते आमिष होतं, जे आमिष होतं की तो कोणालाही नाकारणं अशक्य होतं की या पद्धतीने. त्यामुळे मी तो आकडा तुम्हालाही सांगणार नाही, कुणाला, कारण लोक वेळ म्हणते हा वेडा आहे, काही सांगतो. एवढं होतं, एवढा मोठा आकडा होता.
कारण कसं आहे की हा जो गुटखा हा जो हे विषय होता की त्याच्यामध्ये इलिगॅलिटीज फार आहे, प्रचंड इलिगॅलिटी आहेत की त्याचं प्रोडक्शन किती होतं, त्याच्यावरती GST किंवा त्यावेळेसचा वॅट भरला जात नव्हता, खूप काही काही घटना त्याच्यामध्ये घडायच्या. त्याच्यात अंडरवर्ल्ड होतं. अंडरवर्ल्ड इतक्या मोठ्या प्रमाणात त्यांचा पैसा लागलेला होता की ज्यावेळेस 2 मोठे दिग्गज होते गुटख्यामधले, त्यांच्यामध्ये भांडणं सुरू झाली तर ते कोर्टात नाही गेले, ते इथल्या नेत्याकडे नाही गेले, ते विदाऊट विजा, विदाऊट पासपोर्ट खाजगी विमानाने कराचीला जाऊन दाऊद भाईकडे गेले होते आणि त्यांनी त्यांचा डिस्प्यूट सोडवला. हे या लेवलचं होतं आणि या लेवलचं असल्यामुळे मग तुम्हाला लक्षात येईल की हे गुटखा बंदी करता नसताना काय आमिष आले असतील. त्यामुळे आमिष पण मला फार यायची नाही असं नाही आहे, असायचीच, पण त्याची जी व्याप्ती होती ती तुमचा एक पर्सोना ठरला जातो प्रशासनामध्ये गेल्यानंतर. मग तुमच्याकडे ते हा असायचे याच्याकडे जाण्यात काही अर्थ नाही. या सगळ्यामध्ये ही जी भेसळ करणारी लॉबी आहे ही किती पॉवरफुल आहे? नाही, भेसळ करणारी लॉबी असं नाही, नाही, इंडिव्हिज्युअल सुद्धा भेसळ करतो. त्यामुळे कसं आहे की आता आपण जे तेल, उदाहरण हा सांगा, तेलामध्ये की तेलामध्ये समजा तुमचं की आता ह्याचं पीनटचं हे असेल, शेंगदाणा तेल असेल किंवा करडई तेल असेल, ते इतर तेलाचं किंवा पाम ऑइल किंवा इतर जे तेलाचं अशा पद्धतीने त्याच्यात भेसळ करतात की तुमच्या लॅबोरेटरीमध्ये सुद्धा ते लक्षात येणं शक्य नाही. अशा पद्धतीने करतात. हा त्याचं फार सॉफिस्टिकेटेड असं होतं. आता एका ह्याच्यामध्ये जे तुमचे प्रोटीन पावडर असते, त्या प्रोटीन पावडरमध्ये मला असं समजलं की खूप मोठी कंपनी, नामांकित कंपनी, जर्मन कंपनी, तर त्याच्यामध्ये एकाने कंप्लेंट केली की स्टेरॉइड आहे की त्याच्यामुळे मसल असं होतं. आमच्या लॅबोरेटरीकडे दिलं, काही आलेलं नाही, बरं, क्लीन. मग हैदराबादला एक लॅबोरेटरी आहे जी पार्ट्स पर मिलियनमध्ये चेक करतात. त्यांच्याकडे मिळालं त्याच्यामध्ये स्टेरॉइड. त्यामुळे हे अशा पद्धतीने भेसळ करतात की जे ट्रेस होऊ नये पण त्याचा इम्पॅक्ट होऊ शकतो. ॲडिक्शन होतं फूडचं. आता तुम्ही अलीकडेच रिपोर्ट आलेला आहे की हे जे फूड इंडस्ट्री आहे, जसं तुमचं तंबाखूचं ॲडिक्शन होतं, सिगरेटचं ॲडिक्शन होतं, तसं हे फूडचं ॲडिक्शन करण्यासाठी सुद्धा अशा पद्धतीने त्याला फिजिकल, केमिकल अशा पद्धतीने दिलं जातं की ते तुम्हाला ॲडिक्शन व्हावं. आजच मी त्याची बातमी वाचली. आजच ती बातमी आली आहे की असे चिप्स आणि असे बर्गरमध्ये असे एलिमेंट्स टाकतात, ते फूड असं डिझाईन करतात की इट इज इक्विव्हलंट टू तो तंबाखू व्यसन. तुम्हाला ते पुन्हा पुन्हा खावंसं वाटतं, सतत खावंसं वाटतं, कुठं थांबायचं कळत नाही. ते डिझाईन तसं केलेलं असतं. आता त्याच्यामध्ये कदाचित समजा आता भेसळ तर हा झालाच आहे, पण त्या भेसळच्या पलीकडचा हा जास्त भयानक प्रकार आहे की तुम्ही माणसाच्या मनावरती आक्रमण करता की तू हे खाच. आणि जसं की कोला असेल हे करतात. आणि याच्या पुढे आपल्या पुढे फार मोठं उदाहरण आहे म्हणजे USA. USA मध्ये त्यांनी इतका मोठा असॉल्ट केला मनावरती लोकांच्या आणि लोकांनी खाल्ला. तर USA लोकांचं ॲव्हरेज वेट आहे 80.5 किलो आणि वर्ल्ड ॲव्हरेज आहे 61 kgs. कशामुळे झाला? तर जगातली सगळ्यात जास्त ओबीज पॉप्युलेशन ही तिथे आहे. आणि त्याचा दुष्परिणाम कधी दिसला? कोविडमध्ये, की जिथे ओबीज पॉप्युलेशन आहे तिथे टाईप 2 डायबिटीस वाढलेले, इतर गोष्टी वाढल्या, त्यामुळे डेथ त्यांचे पर पॉप्युलेशन युनिट जास्त झाले त्या मनाने, कारण तिथे ऑबिसिटी जास्त होती. ते कशामुळे येते? की कॉमर्समुळे आहे की आम्हाला पैसा मिळतो ना, मग आम्ही काही करू, तुम्ही पैसे टाका, हे खरेदी करा, खा, तुमचं काय होतं आम्हाला माहिती नाही. तेच आपल्याकडे सध्या चालू आहे. आपल्याकडे शाळेतील मुलांच्या मध्ये सुद्धा ओबेसिटी आता वाढायला लागली आहे. आता इथे भेसळ कदाचित तो बिंदू आपण बाजूला ठेवूया, पण पैसे कमावण्याच्या नादामध्ये तुम्ही ह्युमन लाईफ बर्बाद करत आहात या सगळ्या गोष्टींमध्ये. इथे सुद्धा शासनाने खरं काय केलं पाहिजे की प्रोएक्टिव्ह. इथे आता आपण नवीन पॉलिसीज आणतो, लाडकी बहीण आणली, तर लाडकी बहीणमुळे काय झालं त्याच्यात नाही, पण हे जे वाढवून ठेवले समाजापुढे, इथे कुठेतरी शासनाने म्हणजे तुमच्या सिनियर IAS अफसरने गव्हर्नमेंटला सांगितलं पाहिजे की दरवर्षीचा डेटा काय आहे, किती ओबेसिटी वाढलेली आहे, ओबेसिटी करायचं काय केलं पाहिजे, ह्या गोष्टी. मग आपला आरोग्य विभाग नावाचा जो विभाग आहे, आरोग्य मंत्री असतो, त्याच्यामध्ये आरोग्याशी संबंधित गोष्टी, त्याचे निर्णय घेतले जातात. त्यांचे हे कसं आहे की आपल्याकडे आरोग्य म्हणजे काय झालेलं आहे की आरोग्य म्हणजे की डॉक्टर, औषध आणि संपलं, तुमचे बेड किती आहेत. आरोग्य हे कसं आहे की ज्यावेळेस मी पुणे महानगरपालिकेमध्ये ज्यावेळेस आलो त्यावेळेस बघितलं की हे असंच होतं की इतके हॉस्पिटल, इतके क्लिनिक, इतके अमुक, याच्या पलीकडे नाही. मी तिथे पहिल्यांदा माझ्या बजेटमध्ये टाकलं की तुमच्यामध्ये 3 प्रकारचे आरोग्याच्या योजना पाहिजेत. नंबर 1 तुमचं डेव्हलपमेंट ऑफ युअर हेल्थ, देन प्रिव्हेन्शन. डेव्हलपमेंट म्हणजे प्रमोटिव्ह हेल्थ, प्रिव्हेंटिव्ह हेल्थ अँड क्युरेटिव्ह हेल्थ. तर प्रमोटिव्ह हेल्थ म्हणजे काय की लोकांना शाळेमध्ये सांगायचं की तुम्ही ओबेसिटी वाढू देऊ नका, हे अमुक करा,
तुमचे एन्व्हायरमेंटल जे काही असं डस्ट होते, आता जे काही पोल्युशन आहे पुण्यामध्ये, त्यात PM 2.5 नावाचे पार्टिकल्स असतात, ते शरीरामध्ये जातात, त्याच्यामुळे कॅन्सर होतो, हार्ट अटॅक सुद्धा येऊ शकतात. त्याच्यामुळे तुमचे फर्टिलिटी कमी होते महिलांच्यामध्ये, पुरुषांमध्ये सुद्धा इनफर्टिलिटी ते वाढत जाते. हे कमी करायचं असेल तर मग कॉर्पोरेशनवरती काय हे केलं पाहिजे की नाही, एन्व्हायरमेंटल का तुमचं हे डॅमेज कमी केलं. हे सगळं हेल्थ डिपार्टमेंटचं काम आहे. आणि मी त्यावेळेस ठरवलं की 70% कॉर्पोरेशनचा पैसा हा प्रोमोटिव्ह हेल्थवरती राहिला पाहिजे, की माणूस हा निरोगी कसा होईल. आणि मग प्रिव्हेंटिव्ह असेल की मग तुम्ही डायबिटीस चेक करा, तुमचे शुगर चेक करा, हे करा त्याच्यावरती. आणि राहिलेले मग तुमचे लोक हे डॉक्टरकडे जाण्याचं कमी प्रमाण झालं पाहिजे. अशी पॉलिसी आपल्याकडे दुर्दैवाने नाही, ती असली पाहिजे. मी एकच देश बघितला जिथे थोडीफार प्रमाणात ही पॉलिसी आहे, तिथे प्रिव्हेंटिव्ह हेल्थची आहे, की पब्लिकली तिथे तुम्हाला पॅथॉलॉजिकल लॅबोरेटरीमध्ये जाऊन ते फ्री करून देतात. ते साऊथ कोरियामध्ये. पण मानव जातीने खरं म्हणजे की ह्या सगळ्या फार्मास्युटिकल कंपनीच्या नावाखाली आणि ह्याच्याखाली प्रोमोटिव्ह हेल्थ कुठेतरी हे मागे पडलेलं आहे. आणि मग हेल्थ मिनिस्टर तुम्ही म्हणता, त्याला काही अर्थच नाही आहे. म्हणजे औषधं खरेदी करणं, नवीन हॉस्पिटल बांधणं, जिथे टेंडर चाललेले असतात, त्याच्यामध्ये सगळे अडकलेले आहेत. बाकी त्याच्या पलीकडे नाही. अलीकडे ते एक नवीन रोग आला आहे ते इन्फ्रास्ट्रक्चर खाजगी करायचं. त्याच्यामध्ये खाजगीकरण केले की ते गरिबांना ते मिळणार नाही, मध्यमवर्गांना ते मिळत नाही. त्यामुळे आपल्याकडे आरोग्याची पॉलिसी किंवा धोरण हे नसल्यासारखं आहे. या सगळ्यामध्ये भेसळ जेव्हा होते, मी रोजच्या माझ्या जेवणामध्ये किंवा मी जसं म्हणालो की काही सण समारंभ आले की मी गोडधोड आणतो, त्याच्यामधली भेसळ. आता मी फूड अँड ड्रगवाल्याकडे कधी जाणार, इन्स्पेक्टरकडे, जेव्हा मला कळेल की त्यात भेसळ आहे तर मी जाणार, किंवा मला असं वाटेल की याच्यात भेसळ वाटते मला. कशी ओळखायची, कशा प्रकारची भेसळ असते ही, आणि लक्षात कशी येत नाही, माझ्या ते लक्षात येऊन मी काय करायला पाहिजे, सर्वसामान्य लोकांच्या लक्षात कसं येणार भेसळ? काय माहिती आहे का, प्रसार माध्यमांच्यासाठी हा याच्यासाठी एक आहे की त्याच्यामध्ये अमुक टाका, मी ते तसं करा. हे सगळं लोकांना एक असा आनंद देणारा आहे की मी भेसळ ओळखू शकतो. पण तुम्हाला मी खरं सांगतो, कुणीही भेसळ ओळखू शकत नाही. हे फार पुढे गेलेले लोक आहेत. तुम्हाला हे तुमचं अमुक ब्रँडचं बटर हे त्या कंपनीनेच बनवलेलं असेल असं नाही आहे. ते कदाचित भिवंडीमध्ये जनावरांचे कत्तल केल्यानंतर जे पाय आणि खूर आणि शिंग राहतात त्याच्यातले फॅट आणून ते वितळून, आणि हे मी खरं सांगतो जे बघितलेलं आहे मी, त्याचं बटर त्याच चवीचं होऊ शकतं. त्यामुळे आणि ते चेक कसं करणार तुम्ही? त्यामुळे तुम्ही काय केलं पाहिजे की ह्या चक्रात न जाता, म्हणजे गव्हर्नमेंट काय सांगणार की आमची वेबसाईट आहे त्याच्यावर तुम्ही हे बघा, ते असं करा. नो, त्यांची यंत्रणा तुम्ही स्ट्रेंथन करा की प्रत्येक गोष्टीमध्ये भेसळच आहे हा प्रिमाइस असला पाहिजे. आणि त्याच्यामध्ये मग ती भेसळ असेल तर मग तुमची यंत्रणा काय करते, त्याच्यावर तुम्ही इतका खर्च करता, यंत्रणेवरती प्रचंड खर्च होतो असं नाही आहे. ते काय करताय, म्हणजे त्यांना पगारही जातो आणि हप्तेही जात आहेत. म्हणून काय केलं पाहिजे की सुरुवात कुठून केली पाहिजे की प्रत्येक नागरिकाने, प्रत्येक कुटुंबाने कधी ना कधी एकदा तरी ते टेस्टिंगसाठी आग्रह धरला पाहिजे की तुम्ही या आणि टेस्ट करा. जास्तच काय होईल, वर्षातून 1,000-2,000 हजार रुपये जातील. पण मी सांगतो नाही जाणार, तुम्हाला भेसळ मिळेल. या सगळ्या याची काय गॅरंटी आहे की मी समजा दिलं भेसळ आहे का बघा, 1,000 रुपये भरले तर ते खरंच जातं का लॅबमध्ये? ते सुद्धा मॉनिटर करावं लागेल. ते पुढचा प्रश्न आहेच आहे, तो प्रश्न आहेच आहे. पण ते कुठेतरी सुरुवात तरी होईल, म्हणजे कुठेतरी कंट्रोल येईल त्याच्यामध्ये. आता एक मी सांगतो की मी ज्यावेळेस आयुक्त होतो त्यावेळेस काय असतं की तुमचे खूप मोठ्या जाहिराती असतात. आता जाहिराती कशा असाव्यात अन्नाच्या, त्याच्यात दिलेलं आहे की जाहिरात फक्त हा पदार्थ आहे आणि या पदार्थामध्ये हे घटक आहेत एवढंच द्यायचं असतं. त्यांनी काय जाहिरात केली की हे तुमचं खाद्य तेल वापरलं तर तुमचं हार्ट अटॅकचं प्रमाण कमी होतं. असे मोठे बोर्ड्स लागले मुंबईमध्ये. मी त्याच्यावरती ॲक्शन घेतली, त्यांना 6 लाख रुपये दंड केला. आता हे कोण होतं की त्यावेळेस फार मोठी कंपनी नव्हती 2012-13ला. आज देशातल्या सगळ्यात मोठ्यापैकी एक तो आहे किंवा ते मोठे आहेत, त्यांना सुद्धा त्यावेळेस दंड केला होता. असं जर सुरू झालं, आणि हे मी कशावरून केलं होतं की एक माझ्याकडे आला होता तिथे व्हिजिटर, त्यांनी सांगितलं की साहेब हे खरंच आहे का, याच्यामुळे हार्ट अटॅक कमी होतो का? असं कोणीतरी सुरुवात केली पाहिजे. अच्छा. तर हे लोकांच्या मध्ये मुवमेंट झाली पाहिजे की आम्ही पैसा देतो आणि पैसे देऊन आम्ही काहीतरी आमच्याच व्याधी विकत घेतोय का, हे डोक्यामध्ये ठेवलं पाहिजे. आता म्हणजे सर्वसामान्य लोकांना समजावं म्हणून बेमालूम भेसळ कुठली असते, म्हणजे काय सांगू शकाल? दुधामध्ये आहेच आहे.
तुमच्या दुधामध्ये आली म्हणजे दह्यामध्ये पण आली. आणि दह्याचं मी तुम्हाला सांगतो, दह्याच्या बाबतीमध्ये दही आपण का खातो, तर आपला जो गट फ्लोरा आहे, हेल्थ चांगला राहतो. तो बरोबर. गट हेल्थमध्ये ज्यावेळेस हजारो नाही लाखो प्रकारच्या बॅक्टेरिया त्याच्यामध्ये असतात आणि त्या येतात. आत्ताचं जे दही बनतं त्याच्यात किती बॅक्टेरियाचं वेगवेगळ्या प्रकारचा लोड आहे हे कुणालाच माहिती नाही. मी तुम्हाला सांगतो की नसल्या मिनिमल आहे त्याच्यामध्ये, आणि ते बऱ्याच वेळेस डिॲक्टिवेट केल्या जातात. कशामुळे की मग दह्याची क्वालिटी वाढत जाते याच्यामुळे, टिकतं जास्त. टिकतं जास्त. त्यामुळे तुम्हाला त्याचा फायदा होतो का? दही तर चांगलं दिसतंय, कंपनी आहे, ब्रँड आहे, पण पुढे उपयोग काय त्याचा? आता त्याच्यामध्ये भेसळ, दही दुधात जर भेसळ होती, दह्यात तर तीच भेसळ आलेली आहे. करेक्ट. आता दह्यात जी भेसळ आहे ती तुमच्या तुपामध्ये काही प्रमाणात थोडंफार येणारच जाऊ आहे. शकतं त्याच्यामध्ये. त्यामुळे हे जे आहे की प्रत्येक पदार्थामध्ये भेसळीचं प्रमाण असलं पाहिजे, हे म्हणजे त्याच्यामध्ये असतंच. हां, त्याच्यामध्ये आता तुम्ही ज्वारी घेतलं, गहू घेतला, पण आता तुमची गहू आणि ज्वारी कशी होते की सिजनल होते. बरोबर. आणि ते 1 वर्ष टिकावं लागतं. हम्म. टिकवताना त्यांनी कुठले केमिकल वापरलेले आहेत हे बघितलं पाहिजे की नाही. मग ते केमिकलचा ट्रेसेस राहिलेले की नाही ते कोण चेक करणार? ते एफडीच्या लोकांनी चेक केलं, ते केमिकलचे ट्रेसेस आहेत की नाही. मी तुम्हाला सांगतो, दुधाचा तुम्ही विषय काढला, मी ज्यावेळेस FDA कमिशनर होतो त्यावेळेस प्रचंड प्रमाणामध्ये असे औषधाच्या दुधामध्ये भेसळी असायच्या. म्हटलं काहीतरी केलं पाहिजे. मी सगळे 243 दूध डेअरीचे चेअरमन होते, त्यांना पत्र दिलं की मला याच्यामध्ये केमिकल सापडलं तर तुम्ही खुनाचा प्रयत्न केला, हे वाक्य होतं, की असं करून मग तुमच्यावरती ॲक्शन घेण्यात येईल. पत्र पाठवून दिलं. आणि एक दिवशी मुंबईमध्ये येणारे जे 3-4 मेजर रस्ते आहेत तिथे टेम्पररी लॅब केल्या. एका वाशीच्या जवळच्या तिथे मी स्वतः गेलो आणि रात्री ज्यावेळेस याचे टँकर यायला लागले दुधाचे, आम्ही प्रत्येकाचं टेस्ट केलं. काहींनी टँकर परस्पर वळवले, 1-2 टँकर तिथे वाशीच्या ह्याच्यामध्ये खाडीमध्ये ओतून टाकले. त्यामुळे कसं आपण नंतर आम्ही ज्यावेळेस चेक केलं, आम्हाला 3-4 महिने एकही त्या सॅम्पलमध्ये भेसळ सापडली नाही. अरे वा, असं पण होऊ शकतं? होऊ शकतं. का नाही होऊ शकतं? कारण त्यांना व्यवसाय असतो त्यांचा की जोपर्यंत हा माणूस आहे तोपर्यंत आपल्याला नाही करायचं. आणि त्याच्या पलीकडे सांगतो अजून एक भयानक गोष्ट, एक फार रेप्युटेड ब्रँड आहे या देशाचा दुधाचा. त्या ब्रँडमध्ये काय सापडावं? फॉर्मॅल्डिहाइड, जे ज्याच्यामध्ये आपण माणूस मेल्यानंतर किंवा ते प्रिझर्व करतो बॉडी, फॉर्मॅल्डिहाइड सापडलं. म्हणजे हे जे आहे ना, मला लोकांना स्केअर करायचं नाही आहे, भीती दाखवायची नाही आहे, पण तुमच्या आरोग्याकडे तरी तुम्ही बघा ना. पण हे घातल्यामुळे काय होतंय? ते टिकतं, ते खूप दूध टिकतं. दूध टिकतं. काय किती दिवस राहतं? तुम्हाला मी आता सांगितलं की ज्याप्रमाणे तुम्ही जर काही एखादा पदार्थात वाचलं तर नुसतं ठेवून द्या तुम्ही, त्याला मुंग्या पण लागणार नाहीत, त्याला खारी खाणार नाही, त्याला उंदीर खाणार नाही, असं समजायचं की त्याच्यामध्ये काहीतरी आहे. म्हणजे जे तुमचं तो किस्सा मगाशी हा शूट सुरू होण्यापूर्वी सरांनी मी बोलत होतो, तर सरांनी एक फार छान किस्सा सांगितला की सरांनी एका खूप नामांकित पुण्यातल्या एका मिठाईच्या दुकानातून बर्फी विकत घेतली आणि ती बर्फी टेरेसवर जाऊन ठेवली. तर जनरली टेरेसवर असे गोड पदार्थ ठेवल्यावर काय व्हायला पाहिजे? तसंच मी विचारलं की मुंग्या लागल्या असतील किंवा डोंगळे लागले असतील किंवा उंदीर खाऊन गेले असतील. तर सर म्हणाले की ना मुंग्या, ना उंदीर, ना खारी, पक्षी पण नाही, ना पक्षी, कुणीच ती मिठाई खाल्ली नाही, कारण त्यांना ते सेन्स झालं होतं की ही केमिकल असं प्राण्यांना होतं. प्राणी करतात तसं, नाही खाणार. तुमच्या एखाद्या ह्याच्यामध्ये काही कुत्रे सुद्धा एखाद्यामध्ये भेसळ जर असेल दुधामध्ये, ते नाही तोंड लावणार. आता सगळेच कुत्रे असं करतील असं नाही आहे, पण काही कुत्र्यांना ते सेन्स आहे की नाही भेसळ असेल तर नाही हे करणार. पण हा जो दुधामध्ये आता मला सगळं युरिया पण घालतात असं मी कुठेतरी ऐकलं. दुधामध्ये सर्फॅक्टंट आणि असे बरेचसे केमिकल्स आहेत ते त्यामध्ये येतात आणि हे रेग्युलरली त्याच्यावरती दाढी होतात, लोकांना माहिती असतं. आता मी ज्यावेळेस हे केलं की तुमचा अमुक जिल्हा, त्या जिल्ह्याचं नाव घेणं चुकीचं आहे, त्या जिल्ह्यामध्ये गायी किती आहेत, प्रत्येक गाईचं ॲव्हरेज दूध किती निघतं, म्हशी किती आहेत, किती निघतं, आणि तुमच्याकडे मग जास्त कलेक्शन कसं काय. तर एका DYSPने तिथे फार छान काम केलं. त्याने ते सगळं शोधून काढलं होतं आणि मग तिथे त्याचं प्रमाण कमी झालं. पण मग असं ज्यांच्याकडे गाईच नाहीत तो माणूस सुद्धा दूध घालत असेल. नाही, पण मला एक सांगा, असं जर असेल ना तर त्याचं कम्प्लीट लायसन रद्द का होत नाही? कुणाचा? त्या डेअरीचं. आता ते कसं होतं की ते डेअरी काय आल्यानंतर काय बघतात की त्याची फॅट, ते हे तुमचा एक असतो तो मिल्कचं हे टाकायचं मीटर असतं, डेन्सिटी किती आहे, फॅट किती आहे, तेवढं ते बघतात, ते चालले. दुसरी टेस्ट काय तिथे? पण जर सापडली भेसळ मला, तर मग त्याच्यामध्ये ते बंदच का होत नाही? केलं पाहिजे ना. कसं आहे की यंत्रणेने केलं पाहिजे. एक तर ते रिपोर्ट केलं पाहिजे, ते टेस्ट केलं पाहिजे, रिपोर्ट केलं पाहिजे. मला हे का आठवलं, आत्ता मला आठवत आहे, मध्ये आपले पुण्याचे कमिशनर आहे रमेश कुमार, तर मित्रमंडळ पण येऊन गेले ते,
परवा त्यांनी स्टेटमेंट केले की जर ड्रंक अँड ड्राईव्ह सापडलं तर गाडी जप्त करणार, सापडला तर. आता हे जर असेल, या नियम इथं पण लागू व्हायला पाहिजे. नाही, हे तर आता कायदा असा आहे की तिथे तर आलंच नाही पाहिजे. आलंच नाही नाही पाहिजे. नाही, म्हणजे कसं आहे की तिथे लॅबोरेटरीमध्ये असं पाहिजे की ते दूध पॅकेज होण्यापूर्वी टेस्ट केलं पाहिजे आणि मग पुढे गेलं पाहिजे डिस्ट्रीब्युशनला. असा कायदा आहे. मग कायद्याची अंमलबजावणी न होणे आणि याचं खापर मी फक्त आणि फक्त तुमचे सचिव आणि आयुक्त जे आहेत, सिनियर ऑफिसर्स आहेत, मी त्यांच्यावरती फोडतो. हीच यंत्रणा तुम्ही जर व्यवस्थित राबवली खालची तर ती ताळ्यावर येते आणि तुमच्या म्हणण्याप्रमाणे काम करायला लागते. मी याच्यासाठी अर्थात फार कष्ट घ्यावे लागतात. FDA मधल्या माझ्या ज्यावेळेस मला लक्षात आलं की असं चालतं, मी सगळ्यांना गोळा केलं, ड्रग इन्स्पेक्टर, फूड इन्स्पेक्टर, त्यांचे वरिष्ठ, आणि मुंबईमध्ये एका कॉलेजचा हॉल घेतला. सकाळी 10 पासून संध्याकाळी 8 पर्यंत त्यांना बसवला. सुरुवातीचे 2 तास तुम्ही काय भ्रष्टाचार करतात, कसा भ्रष्टाचार करतात हे मी त्यांना सांगितलं. आणि नंतर त्यावेळेसचे DG अँटी करप्शन होते प्रवीण दीक्षित साहेब, त्यांना सांगितलं साहेब तुम्ही या. तर त्या दिवशी कुठेतरी होते म्हणून त्यांनी त्यांचं ॲडिशनल त्यांना पाठवलं आणि त्यांना सांगितलं की हे आमचे लोक असे भ्रष्टाचार करतात, तुम्ही याची नोंद घ्या म्हणून. त्यांच्यासमोर त्या हॉलमध्ये सगळे तुम्ही केलं असं? हां. अरे आणि नंतर मग म्हटलं की मला हे करायचं की तुमची ज्यावेळेस कॉन्फरन्स असते सगळ्या जिल्ह्यातल्या अँटी करप्शन ऑफिसरची मंथली, तिथे मला बोलवा. त्यांनी मला बोलवलं दीक्षित साहेबांनी. मी त्यांच्यासमोर सांगितलं की हा भ्रष्टाचार कसा होतो आणि कसा आहे, तुम्ही अँटी करप्शन कसं याच्यामध्ये करू शकता. या लेवलला जाऊन काम करावं लागतं आणि ते काम मी करतो म्हणजे ते काय फार मोठं केलेलं नाही आहे. ते करणं हे ड्युटी आहे, जबाबदारी आहे. तर ही जबाबदारी सगळ्यांनी पार पाडली तर काहीच होणं शक्य नाही. एक आउट ऑफ क्युरिओसिटी म्हणून प्रश्न विचारतो की जनरली आपल्याला एखादी भेसळ कळते, मग आपण त्याच्यावर ऍक्शन घेतो, मग त्याला आपण दंड भरतो आणि मग पुन्हा ते काम सुरू होतं. तर भेसळ करणारे पण अपडेट होत असतात. हो, की आता हे सापडलं, मग आता आणखी काय करायचं. तर ही जी भेसळ करणारी यंत्रणा आहे, त्यांना तुम्ही बऱ्याचदा पकडला असेल किंवा त्यांच्यासमोर आला असेल, ती यंत्रणा कसं काम करत असते? हे सतत काम करत असते, अपडेट होत असते. हां, त्यांचे कसं आहे की आता मी जसं तुम्हाला तेलाचं उदाहरण दिलं की त्यांनी कॉम्बिनेशन आणि परम्युटेशन केलं असेल की सध्याच्या लॅबोरेटरीज आहेत राज्यातल्या, देशातल्या, त्या लॅबमध्ये किती टक्क्यापर्यंत भेसळ ते हे करू शकतात. मग त्या टक्क्यापर्यंतचे पुढे भेसळ जाऊ द्यायची नाही, त्या टक्क्यापर्यंतच करायची या सगळ्या गोष्टींमध्ये. असं प्रत्येक पदार्थाबाबत ते हे करू शकतात. दुसरं असं आहे की आता तुमचं एक्सपायरी असते, फूडला पण एक्सपायरी असते. आता एक्सपायरी ठरवताना हे 6 महिन्याच्या आत खावं किंवा असं ते असतं की डेट ऑफ मॅन्युफॅक्चर असतं आणि 6 मंथ्स किंवा 2 days किंवा जे काही तुमच्या ह्याच्यासाठी असतं. आता तिथेच जर त्यांनी चुकून जास्त लावून दिले किंवा मॅन्युफॅक्चरिंग डेट अगोदरची केली नंतरची केली, तिथे काहीच करू शकत नाही. मग ते असे अपग्रेड होतं. असं पण होऊ शकतं. असं होतं या सगळ्या गोष्टी. म्हणजे हे तर इंटरनॅशनल रॅकेट आहे. आपल्याकडे मला त्यांचं नाव घ्यायला काहीच हे वाटत नाही. तुमचं एक इंटरनॅशनल कॉस्मेटिकचा ब्रँड आहे, फार फेमस ब्रँड आहे तो. एक जगभर त्यांचे सगळे एअरपोर्टला, आपल्या मॉलमध्ये पण सगळीकडे त्यांचे आउटलेट असतात. मी मुंबईच्या एका ह्याच्यामध्ये गेलो, तिथे नाव सांगायला तुमच्या फिनिक्स मॉलमध्ये गेलो आणि तिथे त्यांचा स्टॉल होता. ते स्टॉल होताना मग मी असं पाठीमागे तिथे काहीतरी ॲक्टिव्हिटी चाललेली मला दिसली. तर मी ॲक्टिव्हिटी ती ऑब्झर्व केली. दॅट्स ऑल. मी नंतर माझ्या ट्रेन इन्स्पेक्टरला सांगितलं की तिथे जाऊन मला ते रेड करायचं आहे आणि ते बघायचं आहे. ते काय होतं की ते एक्सपायर्ड कॉस्मेटिक्स होते, त्याच्यावरती दुसरं लेबल लावून ते अजून 6 महिन्याची त्याची हे वाढवत होते. आणि मग त्यांना विचारलं, मग खूप खोदून विचारलं. मग त्याच्यातला त्यांचा एक जो मॅनेजर तो फुटला. तो म्हणे साहेब काय होतं की युरोप आणि अमेरिकेमध्ये जे एक्सपायर न विकलेले पण एक्सपायर होत आलेले सगळे कन्साइनमेंट्स इंडियामध्ये येतात किंवा थर्ड वर्ल्ड कंट्रीजमध्ये जातात आणि तिथे मग त्याची डेट केल्यानंतर आपण अरे इंटरनॅशनल ब्रँड आहे, तुमचे नेल पॉलिश असेल, नेल पेंट असेल, पावडर असेल, क्रीम असेल, जे काही सगळं असं. तर ते अशा पद्धतीचे सुद्धा हे इंटरनॅशनल रॅकेट असतात. याच्यामध्ये एकच आहे की यंत्रणा तुमची तशी सतर्क पाहिजे. बरोबर. पण मग आता याच्यामध्ये अलीकडच्या काळात ऑर्गॅनिक फूड, ऑर्गॅनिक फार्मिंग, ऑर्गॅनिक फळं, असं जो काय ऑर्गॅनिक नवीन एक ट्रेंड आलेला आहे, हे खरंच ऑर्गॅनिक असतं? याच्यामध्ये ऑर्गॅनिक असलं पाहिजे हे मी मताचं आहे. कारण कमीत कमी मारा तुमचा ह्याचा पेस्टिसाईड, फंजिसाईड किंवा हे असेल किंवा केमिकल फर्टिलायझरचं कमी असलं पाहिजे, हे तर निश्चितच आहे. आणि त्याला थोडीशी किंमत जरी जास्त द्यायची गरज पडली तरी त्या ह्याने ग्राहकाने ते दिली पाहिजे. पण ते खरंच ऑर्गॅनिक आहे हा सौमित्र तुमचा जो प्रश्न आहे तो खरंच महत्त्वाचा आहे. आता मी ज्यावेळेस मी स्वतः एक विक्टीम आहे त्यामध्ये. मी वरळीला राहायचो
आणि तिथे एक छान फार रेप्युटेड असं किराणा दुकान होतं आणि ते ऑर्गॅनिक फूड ठेवायचे आणि आम्ही त्याच्याकडून घ्यायचो ऑर्गॅनिक म्हणून. ज्यावेळेस मी FDA कमिशनर झालो त्यावेळेस मी त्याला गेलो आणि विचारलं, आता मी असं असं कुठे आहे, म्हटलं मला तू खरं सांग काय आहे ते. मग तो सांगायचं की नाही आम्ही दादर मार्केटला तिथे जाऊन त्याच्यातले करून आम्ही करतो. आता हे जे आहे ना याच्यावरती कोणीच लेबल मारत नाही आहे की हे ऑर्गॅनिक आहे की नाही, त्याची ट्रेस काही कोणी करत नाही आहे. म्हणजे फक्त हे कसं आहे की हाईप, म्हणजे तुमचा विश्वास तर काही हे करू शकत नाही की ते विकतो म्हणून विश्वास कधीच गेला. कोण काही विचार करतच नाही. त्यामुळे बापरे. ऑर्गॅनिकचे चेन्स जे आहेत ना ते कसं लिगलाइज करायचे हे गव्हर्नमेंटने ठरवलं पाहिजे. माझं असं म्हणणं आहे की मी नुसतंच तिथे थांबलो नाही. मी इथले कमिशनर ॲग्रिकल्चर होते त्यावेळेस, त्यांना रिक्वेस्ट केली की तुमचे सगळे सिनियर जिल्ह्याचे अधिकारी असतील त्यांना बोलवा, आम्हाला त्यांच्याशी बोलायचं आहे. मी त्यांचं बोललो की समजा तुमचे रताळी असतील, मेथी असेल, कारले असेल, जे काही असेल त्याच्यावरती तुम्ही फवारणी करणार, कारण केलीच पाहिजे, कारण त्यामुळे होत नाही. पण ती फवारणी केल्यानंतर त्याच्यात जो तो अंश राहतो तो अंश काही कायमस्वरूपी राहत नसतो. त्यामुळे तुम्ही प्रत्येक क्रॉपचं पिकाचं ठरवा की शेवटची फवारणी काढण्याच्या अगोदर किती दिवस अगोदर करायला पाहिजे, तर ते तुम्ही ठरवा. त्यामुळे ग्राहकावरती कमीत कमी त्याचा परिणाम होईल. त्यांना खूप कल्पना आवडली, पण पुढे कोणी इम्प्लिमेंट केली की नाही काही माहितीच नाही. त्या खात्यामध्ये तसं समन्वयच नाही आहे. मी नंतर आता 2-3 वर्षापूर्वी विचारलं हे असं काही चाललंय का, काही कुणाचा काही कोणाला संबंध नाही. त्यामुळे कसं की सगळ्या खात्यांनी एकत्र येऊन हे जर केलं फार अवघड नाही आहे, फार अवघड नाही आहे, फार सोपं आहे. सिस्टीम व्यवस्थित लागलेली आहे. तुम्हाला मला पुन्हा एकदा म्हणजे मी नेहमी सांगतो की आपल्या पंतप्रधानांनी ज्यावेळेस सुरुवातीला ते चार्ज घेतला त्यावेळेस म्हटलं की अच्छे दिन आएंगे. आता प्रत्येक राजकारणाला वाटतं की माझ्या हातून देशाचं काहीतरी चांगलं घडावं, अच्छे दिन आहे. त्यांचं ते वाक्य चुकीचं होतं का, ते 100% खरं होता. कारण मी स्वतः बघितलेलं आहे की तुम्ही तिथे माझ्यासारखा एक ज्युनियर अधिकारी, छोटा अधिकारी गेल्यानंतर 15 दिवसात तुम्ही सगळी सिस्टम बदलू शकता. फक्त तुम्हाला नवीन पैसे नको, निधी नको, नवीन कायदे नको, नवीन नियम नको, नवीन स्टाफ नको. आहे त्या स्टाफमध्ये तुम्ही चेंज दिसू शकता. अच्छे दिन 15 दिवसात सुरू दिसू शकतात. 15 दिवसात सुरू. बापरे यार, तर पंतप्रधान तर करू शकतात. त्यामुळे हे आहे की त्यांचं हे आहे की ते मी त्यांना त्याबद्दल खूप हे करतो की हे बरोबरच आहे. असं प्रत्येक अधिकाऱ्याने, प्रत्येक आमदाराने ठरवलं पाहिजे, प्रत्येक खासदाराने नाही मला हे करायचं आहे. आता आमदार आणि खासदारांचं आमचं काय, आम्ही कायदे करणारे आहोत, पण तुम्ही जे कायदे केले त्याची अंमलबजावणी होते की नाही हे बघण्याची जबाबदारी तुमचीच आहे. ते विसरतात तिथे. त्यामुळे आणि लोकही त्यांना विचारतात. मग अशा सगळ्या केसमध्ये सामान्य माणूस म्हणून मी हेल्पलेसच असतो ना सर. मग तुम्ही त्या आमदारांना कधी विचारतच नाही की पुढे काय झालं. आमदार आम्हाला भेटतच नाहीत. मग म्हणजे हे कसं आहे की ही लोकशाहीमधला एक तो फ्लॉ आहे. लोकांचा जो हे पाहिजे ना की कनेक्ट पाहिजे लोकप्रतिनिधीशी, त्याला मतदारसंघात जायला अंगावरती काटा आला पाहिजे. लोक मला काय प्रश्न विचारतील. लोक काय ठीक आहे मतदान केलं किंवा त्या दिवशी नाही केलं की चांगलं. आणि सर ती लोकशाही नाही आहे. भेसळ हा फार दुर्लक्षित घटक गोष्ट आणि स्लो पॉयझनिंग आहे. ते सगळीकडे मिसळलेलं आहे. आता मला वाटतं म्हणजे आता मी इथून बाहेर पडल्यावर माझ्या आता सफरचंद आलं तरी मला वाटेल की मी काय खातो. म्हणजे मग सफरचंदावरती तुम्ही ते बऱ्यापैकी त्याचा तो लवकर वाळू नये, जास्त टिकावं म्हणून त्याला असं एनॅमल लावलेलं असतं आणि त्याच्यामुळे मग ते सदा खाल्ल्यानंतर त्याचे भयानक परिणाम होतात. पण कसं की त्याची प्रिझर्विंग क्वालिटी हे केली असते. त्याच्या अगोदर शेतीमध्ये त्याच्यावरती काय फवारणी केलेली आहे काहीच माहीत नसतं. बरं, मला आता एक पटकन सांगू शकाल तर आंबा, आता आंब्याचा सीझन येणार आहे. पाडव्याला अनेकांच्या घरी आंबा येतो आणि तिथून पुढे 4 महिने आंबाच असतो. आंब्याबद्दल काय सांगाल, काय होतं आंबा? काय माहिती आहे का, आंबा जे आहे एक चांगलं फळ आहे. म्हणजे प्रत्येक महाराष्ट्रीयन आणि भारतीयांनी त्या सीझनचं फळ खावं. बरोबर, कारण आपल्या शरीराला त्याची गरज आहे. गेले 2 लाख वर्ष आपण ते असे नैसर्गिक फूड त्या सीझनमध्ये खाल्लेले आणि त्याच्यामुळे ते आहे. तर आंबा सुद्धा तसा चांगला आहे. पण आंब्याच्या बाबतीमध्ये काय झालं की कमर्शियलायझेशन झालं परत, की लवकर तोडायचा आणि नंतर तो तोडल्यानंतर विक्री होईपर्यंत तो खराब झाला नाही पाहिजे. पूर्वी अडीच्या अडी खराब व्हायच्या. एक सडका आंबा सगळ्या अडीला हे होतं असं म्हणायचं. ते खराब झालं तरी चालत होता, कारण तिथे खराब व्हायचा तो, कारण तो खराबच येते, नाशवंत माल आहे. पण आता तो खराब होत नाही हे लोकांच्या लक्षातच येत नाही. आता का खराब होत नाही? केमिकल वापरलेले असतात. कारण तो कच्चा काढलेला असतो. कच्चा काढल्यानंतर मग तो तुमच्या गोडाऊनमध्ये आणला जातो. गोडाऊनमध्ये त्याच्यात ते पावडर, कार्बाईड पावडर असते आणि त्या पावडरमुळे त्याला येलो रंग येतो. पण हे करणं कायदेशीर आहे? हे बेकायदेशीर आहे, हे पॉइझनस आहे. आणि म्हणून याच्यावरती मग शासनाने काय सांगितलं की तुम्हाला हे करता येणार नाही, कायद्यात हे.
मी ज्यावेळेस गेलो त्यावेळेस मग तिथे आम्ही संपावरती जाऊ असं वाशीच्या लोकांच्यावरती हे केलं की आम्ही संपावर जाऊ वगैरे वगैरे. त्यांची मी बैठक घेतली, त्यांना सांगितलं तुमच्या मुलांनी तुमच्या नातवंडांनी जरी असे आंबे खाल्ले तर काय होऊ शकतं. त्यांना ते पटलं आणि मग त्यांनी बऱ्यापैकी जे अलाउड आहे की जी मात्रा अलाउड आहे याची गॅसची त्या गॅसमध्ये ते करतात. पण शेवटी एक राहतच अजून की कच्चा आंबा तोडून ते अशा पद्धतीने पिकवला जातो, त्याची चव नसते ना, त्याच्यामध्ये नैसर्गिकरित्या पिकलेल्या आंबामध्ये जे काही केमिकल्स तयार होतात जे बेनिफिशियल आहेत आपल्या आरोग्यासाठी ते त्याच्यामध्ये आलेले नसतात. त्यामुळे आंब्याच्या बाबतीमध्ये सुद्धा एक आता शेतकऱ्यांमध्ये सुद्धा हे आलं पाहिजे की त्यांचंही प्रशिक्षण झालं पाहिजे या सगळ्या गोष्टीमध्ये. पण कोल्ड स्टोरेजेसच्या चेन्स वाढवल्या पाहिजेत. कोल्ड स्टोरेज नुसतंच वाशी किंवा तुमच्या मार्केट यार्डमध्ये नाही तर छोट्या छोट्या ठिकाणी पण त्याचे कोल्ड स्टोरेज झाले पाहिजेत आणि आंबा तशा पद्धतीने तो डिस्ट्रीब्यूट केला पाहिजे. आपण मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्याकडे आलोय, पण असं सांगू शकाल का की पूर्वी म्हणजे 2011, 12, 13 जेव्हा तुम्ही आयुक्त होतात तेव्हा या पदार्थांमध्ये जास्त भेसळ व्हायची आणि आता साधारण 21-22 पोस्ट कोविड स्पेशली ह्या पदार्थांमध्ये जास्त भेसळ व्हायला लागली आहे, कन्झम्पशन वाढले, सांगू शकाल? नाही, आता काय त्याच्यात दोन गोष्टी आहेत. एक तर मुळात जे अन्न पदार्थ आहेत त्याचं आपण समजा कन्झम्पशन एका तालुक्यातले लोक अन्नाचं कन्झम्पशन तुमचं समजा 100 टन करतायत असं आपण धरून चालूया. तो पूर्वी जे नॉन ट्रेडेड म्हणजे तुमचं बेसिक अन्न आहे ते तुमचं समजा 80 टन असेल, आता ते 100कडे गेलेलं आहे. तुम्ही म्हणजे जास्तीत जास्त प्रोसेस्ड अन्न खायला लागलेलं आहे आणि प्रोसेस अन्न जेवढं खाल्लेलं असेल त्याच्यामध्ये भेसळीचं प्रमाण तितकं प्रमाणात ते वाढलेलं आहे नैसर्गिकरित्या. दुसरी गोष्ट अशी आहे की आता कॉम्पिटिशन वाढत चालली आहे आणि कॉम्पिटिशन वाढल्यामुळे मग भेसळ हा त्याचा इंटिग्रल भाग आहे. त्यामुळे जसं जसं दिवस चाललेले आहेत तसं भेसळीचं प्रमाण वाढत जातं आहे. याच्याबद्दल काही दुमत असं काही कारणच नाही आहे, कारण यंत्रणा जी आहे ती तशीच आहे, त्या जागेवरती आहे. त्यांनी त्यांचं व्हिजिलन्स वाढवलेलं नाही आहे किंवा त्यांचं जे काही काम करण्याचं आहे ते तुम्ही आणलेलं नाही आहे. उलट काही वेळेस ते कमी वाटतो. तुम्हाला मी आणखी दुसरं उदाहरण देतो आणि जे औषधाच्या बाबतीमध्ये आहे. युगांडामध्ये जी लोकसंख्या आहे त्यांच्या मानाने जे तिथे औषध निरीक्षक किंवा ड्रग इन्स्पेक्टर आहेत त्यापेक्षाही औषध निरीक्षक महाराष्ट्रासारख्या प्रोग्रेसिव्ह राज्यामध्ये कमी आहे. आपल्याकडे फक्त 200 औषध निरीक्षक आहेत, 1,20,000 औषधांची दुकानं आहेत आणि 200 पैकी किती काम करतायत? फक्त 66 काम करतायत. काय सांगताय? म्हणजे आणि हे कुणाला त्याचं सोयरसुद्धा नाही आहे. म्हणजे तुम्ही आम्ही काय औषध खातो आपल्याला माहित नाही आहे. पण असं का नाही होत आहे? म्हणजे 200 पैकी 66च का काम करतात? कारण आतले जो लोक आहेत त्यांना नवीन लोक यायची इच्छा नाही आहे, ते असं काहीतरी हे करतात आणि आपले सगळे लोक असे शांत चाललेले. मग आपल्याकडे आता जो तुम्ही 200 म्हणताय किती असले पाहिजेत? मी 800 मागणी केली होती आणि त्यावेळेसचे मी अगोदर सांगितल्याप्रमाणे मंत्रालयामध्ये ते 800 मंजूर होण्याच्या वेळे तिथपर्यंत ते प्रकरण गेलं होतं. नंतर मी आता चौकशी केली, मी तिथून गेल्यानंतर नाही ते तेवढेच आहे, 200चे 200च आहे. हे कोणाच्या हातात आहे? हे 200चं 800 करणं कोणाच्या हातात आहे? ते तुमचे हे सचिव ते तुमचे मंत्री आणि फायनान्स मिनिस्टर या दोघांच्या हातामध्ये आहे. मी म्हणतो की औषध आणि अन्नाच्या बाबतीमध्ये कितीही खर्च आला शासनाला, आपण 70,000 कोटी तुमच्या याच्यावरती खर्च करतो, समृद्धी महामार्गावरती, कोस्टल रोडवरती, इकडे तिकडे. हे 14 कोटी लोकांचं दिवसातून 3 वेळेस अन्न पोटात जात आहे. किती महत्वाचं आहे. तुमच्या कार्यकाळामध्ये हे सगळं बघून तुम्हाला कधी फ्रस्ट्रेशन आलं नव्हतं? खूप म्हणजे मी कायमस्वरूपी फ्रस्ट्रेशनमध्येच असतो आणि ते चांगलं आहे. पण मी स्वतः खूप काम करायचो म्हणजे त्यामुळे म्हणजे असं आहे की मी ज्यावेळेस जॉईन झालो, मी पुणे कॉर्पोरेशनला होतो, 3 महिने पोस्टिंग नव्हतं आणि मग मला तिथे पोस्टिंग दिलं. मी जॉईन झालो. पीला विचारलं की किती काम असतं? त्यांनी सांगितलं विशेष काही काम नाही आहे. तुमच्या पूर्वीचे जे अधिकारी होत्या त्या ते आठवड्यातून 2 दिवस यायच्या आणि 2-2.5 तास बसले की काम संपलं. आणि मी बघितलं की खरंच काहीच काम नाही आहे. पण ज्यावेळेस मी काम सुरू केलं रात्री कधी 4 वाजता घरी गेलेलो होतो. जे काम प्रचंड आहे, तुम्ही करायचं की नाही हे ठरवलं पाहिजे. जाता जाता तुमच्या NGO बद्दल सांगा ना. ती एक फार महत्त्वाची गोष्ट मला वाटली की हा एपिसोड बघून असंही वाटेल की आता आपण काहीच करू शकत नाही. भेसळ तर ऑलरेडी आपल्या शरीरात इतकी बेमालूम घुसली आहे की आपण काय काय शोधायचं. पण याच्यामध्ये जसं तुम्ही सर म्हणालात की फूड अँड ड्रग इन्स्पेक्टरकडे जा, ते टेस्ट करायला द्या, 1000 रुपये भरा, हा एक भाग झाला. पण सर एका NGOला असोसिएट झालेले आहेत जे NGO जागृतीचं काम करते, त्याबद्दल सांगा ना. आपल्याकडे महाराष्ट्रातील BG देशमुख नावाचे एक कॅबिनेट सेक्रेटरी झाले आणि मला वाटतं ते एकमेव कॅबिनेट सेक्रेटरी महाराष्ट्रामधून झालेले आहेत आणि ते इंदिरा गांधी, राजीव गांधी इकडे त्यांचे सेक्रेटरी पण होते. अतिशय प्रगल्भ माणूस. आणि त्यांच्याचबरोबर मग जुलिया रिबेरो
जे ऑपरेशन ब्लू स्टार पंजाबचा जो क्रायसिस होता यामध्ये त्याच्यामध्ये या दोघांनी मिळून एक ते सुद्धा डिस्टर्ब होते की जे काही प्रशासन वागतं आहे त्यांना अंमलबजावणीची जबाबदारी आहेत किंवा जे काही भ्रष्टाचार वाढतोय ते बाहेरून काहीतरी केलं पाहिजे म्हणून त्यांनी एक ट्रस्टची 2002 स्थापना केली. त्याचं नाव आहे पब्लिक कन्सर्न फॉर गव्हर्नन्स ट्रस्ट बरं. असं आहे. त्याचे 2 चॅप्टर्स आहेत, एक मुंबईला आहे एक पुण्याला आहे. पुणे चॅप्टरचा मी चेअरमन आहे आणि आमच्या ह्याच्यामध्ये मेंबरशिप रिटायर्ड चीफ सेक्रेटरीज, रिटायर्ड DG ऑफ पोलीस, रिटायर्ड सेक्रेटरी लॉ असे लोक आणि काही NGOचे सगळे असे 12 गावचं पाणी प्यायलेले लोक असे लोक त्याच्यात ठेवलेले आहेत. आम्ही काय करतो की प्रशासनामध्ये ऑनेस्टी कशी वाढेल, ट्रान्सपरन्सी कशी वाढेल, शासनाने कुठे चुकतं आहे ते त्यांच्या निदर्शनावर आणून द्यायचं आणि कुठल्या नवीन पॉलिसीज आणणं गरजेचं आहे ते आम्ही त्याच्यामध्ये सांगतो आणि असे दर महिन्याला आम्ही असं काहीतरी त्यांच्याकडे शासनाकडे जात असतो. हे काम जोरात चालू आहे. आम्ही पण तुम्ही जे ज्या सूचना देता किंवा जे सल्ले देता ते ऐकतात का ते? आता काय आहे की तो एक मुद्दा वेगळाच आहे. म्हणजे काही ठिकाणी वेळेस ऐकल्या जातात, काही वेळेस ऐकल्या जातात. आम्ही एक मुद्दा 3 वर्षापूर्वी केला होता आणि तो असा होता आणि ज्याचं खरं म्हणजे गरज आहे की आपल्याकडे युनिव्हर्सल ह्युमन राईट्स आहेत की तुमचे हक्क, जागतिक हक्क आहेत युनेने तयार केलेले आहेत. आता आम्ही त्याच्यामध्ये एक नवीन प्रपोज केला आहे आणि तो होम मिनिस्टर अकाउंट ऑफ इंडिया त्यांच्यामार्फत युनेकडे पाठवला. त्यांना विनंती तो कुठला की माय डेटा माय प्रॉपर्टी. सध्या डेटा ही सगळ्यात मोठी प्रॉपर्टी आहे. करेक्ट. आणि ही प्रॉपर्टी माझ्या डेटावरती दुसरेच कोणीतरी तिथे मोठ्या कॉर्पोरेशन्स असतील मग तुमचे गुगल आणि ते त्याच्यावरती पैसे कमवतात. तर हा फंडामेंटल राईट जो आहे तो त्याच्यामध्ये तुम्ही इन्कॉर्पोरेट करा असं मी ओरिजिनल काहीतरी असं त्याच्यामध्ये करतो, पाठपुरावा करतो. अनेक वेळेस ते ऐकलं जातं, काही वेळेस नाही ऐकलं जात, अशा बऱ्याच गोष्टी आहेत. शेवटचा प्रश्न विचारतो. तुम्ही तिथं तुमची कारकीर्द खूप जोरदार होती, चांगल्या पद्धतीनं ऑनेस्टली तुम्ही काम केलं आणि बाहेर पडलात. शेवटी एक माणूस जेव्हा बाहेर पडतो तेव्हा तसा तिथे दुसरा माणूस यायला लागतो. महेश झगडे आपल्याला एक नको, आपल्याला 100 पाहिजे, पण ते 100 पण नंतर बघूया. तुमच्या जागी आणखी एक महेश झगडे तयार व्हायला काय कमी पडतंय? हा सौमित्र, तुम्हाला जसा प्रश्न पडला तसा मलाही आहे. खरं म्हणजे की प्रत्येकाने असंच वागणं अपेक्षित आहे. प्रत्येक अधिकाऱ्याने, कर्मचाऱ्याने हेच वागणं अपेक्षित आहे. प्रॉब्लेम काय आहे? प्रॉब्लेम मला झाल्यानंतर सर पगार उत्तम आहे, तुम्हाला प्रमोशन आहे, उत्तम आहे, प्रमोशन आहे, मान आहे, सन्मान आहे, पर्क्स आहेत, सगळं आहे. रिटायरमेंट नंतर छान पेन्शन आहे, एव्हरीथिंग यू हॅव. आणि राहण्यासाठी मोठे सगळे बंगले आहेत, काहीही कमी नाही. पण मग स्वार्थ नावाची एक गोष्ट आहे. तो स्वार्थ जो येतो ना, मग तो कसं आहे की हा जो प्रॉब्लेम आहे हा ज्यावेळेस संविधान तयार होतो त्यांना माहीत होता. तुम्हाला हा वेगळा विषय, पण आता आपल्याकडे स्पर्धा परीक्षेला सुद्धा खूप लोक तयार उभे असतात, मुलं बसलेली असतात, त्यांना व्हायचं असतं. असा कुठला एक विचार आहे की जो विचार केल्यानंतर हे बाकीचे मोह बाजूला पडतात? तुम्हाला जेव्हा असे खूप मोठे मोह आले असतील सुरुवातीला, नवीन असताना, जॉईन झाल्यानंतर, की खूप आमिषा असतील, लाखोने पैसे आले असतील आणि काही सोनं चांदी आलं असेल, असा कुठला विचार आहे की ज्यातनं तुम्ही विचार केल्यावर यातनं बाजूला झालात तुम्ही, हे नको आहे मला? नाही, खरं म्हणजे हा विचारच तो नव्हताच. म्हणजे मी सर्व्हिसमध्ये जाण्यापूर्वीच तुम्हाला सांगितलं, मी मल्टीनॅशनल कंपनीमध्ये बाहेरच या विचाराने पडलो त्यांच्यामध्ये की हे चुकीचं आहे. म्हणजे जे प्रिन्सिपल आहे ते प्रिन्सिपल ठरलेलं होतं, त्यामुळे तो असं काही हे असंच करणं मी अपेक्षित आहे हे होतं. मग असं काय आहे की ज्याच्यामुळं इतकं चांगलं मिळून पण माणूस तिथं टर्न होतो? स्वार्थच आहे, फक्त स्वार्थ, फक्त स्वार्थ, काहीच नाही, फक्त स्वार्थ. त्याच्या पलीकडे माझ्याकडे तरी उत्तर नाही आहे ते. आणि हा कसा कमी करायचा की, आणि ह्या ज्या स्पर्धा परीक्षा आहेत या स्पर्धा परीक्षेमधून तुम्ही इंटेलेक्च्युअल तर सिलेक्ट करताय, पण इंटेलेक्च्युअल मायनस स्वार्थ हे कसं करायचं हे मलाही माहीत नाही. आणि याच्यावरती बऱ्याच वेळेस डिबेट होतं की हे कसं करायचं, त्याचं उत्तर कुणाला सापडलेलं नाही. मला तुमच्याशी बोलून छान वाटलं सर. एकतर अनेक गोष्टी कळल्या, अर्थात हेही समजलं की सिस्टीम जी आत्ता प्रवाह विरोधातली आहे तुमच्या पद्धतीनुसार, की जो एक ॲक्ट आहे तो ॲक्ट सोडून आपण तिसरीकडेच चाललो आहे सगळे. हे सगळं असताना तुमच्यासारखा एक व्यक्ती नेटानं त्याचा मुकाबला करून प्रयत्न करतो, आणि एक माणूस अख्खी सिस्टीम जर फिरवू शकत असेल तर अशी 4 माणसं जर महाराष्ट्राला सापडली तर काय होऊ शकेल, एवढं जरी आपल्याला समजलं तरी ह्या पॉडकास्टचं भलं होईल असं मला वाटतं. तुम्ही सगळे जरूर काळजी घ्या. आपण ज्या गोष्टी घेतो बाजारामधून त्यामध्ये जर काही तुम्हाला भेसळ वाटली तर जरूर फूड अँड ड्रग इन्स्पेक्टरकडे जा, त्यांना सांगा. तिथं जर काही दाद लागू दिली नाही किंवा तुमचं कोणी ऐकलं नाही तर काय करायचं असतं सर?
समजा मी गेलो आणि मला कोणी ऐकलंच नाही तिथं, मग किंवा फूड त्यांचं- अँड ड्रग इन्स्पेक्टरच नसेल तिथं, काय करायचं? मग त्यांचे जॉईंट कमिशनर असतात तिथेच याच्यासाठी, त्या जॉईंट कमिशनरला सांगणं, नसेल तर मग शासन. किंवा मग दुसरं एक असं आहे की आपल्याकडे लोकशाही दिन आहे की जिल्हाधिकारी दर महिन्याला तिथे बसतात आणि तुमचा एखादा कर्मचारी किंवा अधिकारी काम करत नसेल तर त्यांच्याकडे हे केलं जातं. ते तिथे त्यांना बोलवतात, तिथे ते ऑलरेडी आलेले असतात आणि तिथल्या तिथे तो प्रश्न मिटतो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे तर करू शकतो, शिवाय सोशल मीडिया फार महत्त्वाचा तो बरोबर आपण वापरू शकतो. आणि आपला सगळ्यांचा सोशल मीडिया खूप चांगला आहे, त्याचाही वापर होईल. सोशल मीडिया चांगल्या गोष्टीसाठी सुद्धा वापरता येईल. सर, तुम्ही आवर्जून मित्रमंडळमध्ये आलात आणि तुमची मतं बेधडकपणे मांडलीत, मला फार बरं वाटलं. हा एपिसोड बघून सिस्टीममधला माणूस जागा झाला तर फार बरं होईल. हा एपिसोड बघणारे माझे अनेक राजकीय पक्षातले मित्र आहेत, कार्यकर्ते आहेत, नेतेसुद्धा आहेत की ज्यांना मित्रमंडळ माहिती आहे. त्यांनी हे पाहून किमान 4 पावलं तरी उचललीत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अनफॉर्च्युनेटली दादा आपल्यात नाही आहेत, अजितदादा, पण त्यांना श्रद्धांजली वाहताना त्यांनी जे काम अर्धवट राहिलेलं आहे त्यांच्याकडून, की जे सरांनी नेलं आणि सर हो म्हणाले होते त्याला, म्हणजे दादा हो म्हणाले होते, ते जरी पूर्ण केलं तरी ती त्यांना खरी श्रद्धांजली असेल असं मला वाटतं. तुम्ही आलात आवर्जून, मनपूर्वक आभार. थँक्यू. चांगली माणसं जोडली जाणं महत्त्वाचं, असं माझं ब्रीदवाक्य आहे आपलं. आज महेशजी आपल्याशी जोडले गेलेले आहेत, त्यामुळे त्याचा निखळ आनंद आहे मला. थांबूया, भले ते घडो. थँक्यू सर. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.